नमस्कार मित्रांनो, मॅनिफेस्ट 10x लाईफ ध्यास समृद्धीचा या वर्कशॉपमध्ये मिनी वर्कशॉपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हे पुढचे जे काही 1-1.5 तास 2 तास आपण काय करणार आहोत, काय शिकणार आहोत, काय समजून घेणार आहोत, हे जर का कळलं तर तुम्हालाही एक आयडिया येईल की आपण कुठल्या मार्गाने चाललोय. तर त्याच्यासाठीचा एक छोटासा अजेंडा जो मी क्रिएट केलाय तो तुमच्या समोर मांडतो. काय काय आपण गोष्टी बघणार आहोत. व्हॉट इज अवर माइंड? माइंड म्हणजे काय, कसं काम करतं, आपले सक्सेस किंवा फेल्युअरचे रिझन्स काय आहेत आपल्या लाईफ मधले, आपलं माइंड ऑपरेट कसं करतं हे शिकणार आहोत. माइंडचं आणि मनीचं कनेक्शन काय आहे नेमकं, का पैसा येतो का पैसा येत नाही, त्याचं मनाशी काही संबंध आहे का. मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन हे जे सगळे जण म्हणतात ते मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय, या गोष्टी समजून घेणार आहोत. एक मेडिटेशन करणार आहोत, फार पॉवरफुल सुंदर असं मेडिटेशन आहे, बिलकुल चुकवू नका. त्याच्यानंतर Q&A होईल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही शेवटी विचारू शकता. इन द मीन टाइम जर का मध्येही कुठला तुम्हाला प्रश्न आला तर नक्कीच चॅट बॉक्स मध्ये टाका आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि सगळ्यात शेवटी आपण ओपन Q&A घेऊ शकतो की ज्या वेळेला तुम्ही बोलू शकाल आणि मी उत्तरं देईन, तेव्हा चॅट बॉक्सची गरज नाहीये. पण आता आपण जेवढे काय आहेत ते फक्त चॅट बॉक्सच्या माध्यमातूनच आपण हे करूयात. सो हा हा माझा अजेंडा आहे. याच्यात प्रत्येकाला काही ना काही समजणार आहे. तुम्ही तुमचे डॉट्स कनेक्ट करणार आहात, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर लेट्स गो स्टेप बाय स्टेप. व्हॉट इज माइंड? माइंड आपण म्हणतो माझं मन. तर माइंड आणि बरेच जण हा पण विचार करतात की माइंड म्हणजे काय आणि ब्रेन म्हणजे काय. काही जणांना हा एक प्रश्न आला असेल की माइंड म्हणजेच ब्रेन का, किंवा माइंड कुठं असतं. ज्या वेळेला मी विचारतो की माइंड कुठं आहे, लोक म्हणतात इथं माइंड आहे. आता इथं माइंड आहे, इथं तर आहे ब्रेन आपलं. ब्रेन हे एक बॉडीचा पार्ट आहे, बॉडी ऑर्गन आहे की जे आपल्याला दिसू शकतं. जसं हात दिसू शकतात, डोळे दिसू शकतात, कान दिसू शकतात, हृदय दिसू शकतं, फुफ्फुस दिसू शकतात. तसं ब्रेन हे एक ऑर्गन आहे, ते दिसू शकतं. पण माइंड हा काय प्रकार आहे? आपण ज्याला म्हणतो की माझं मन लागत नाही, मला आज करावंसं वाटत नाही, माझी मनाची इच्छा नाहीये. सो हे मन नेमकं असतं कुठं आणि कसं असतं? आतापर्यंत शेकडो शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने या मनाचा अभ्यास करायचा प्रयत्न केला की आपलं मन नक्की कसं काम करतं, काय त्याच्या गोष्टी असतात. पण आतापर्यंत सायंटिस्ट पण म्हणतात की आम्ही आपल्या मनाला 5-10% वर ओळखू नाही शकलो. सो जर का सायंटिस्ट लोक 5% पण म्हणतात की खूप जास्त आम्ही ओळखलं, 10% तर अति जास्त ओळखलं असं जर का वाटत असेल, तर इमॅजिन करा की ज्या मनाच्या साह्याने आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, घडवल्या माणसानी, अगदी एक सुई बनवण्यापासून ते एक काय म्हणतात त्याला सॅटेलाइट बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपण केल्या. ते एक 5%च्या जोरावर जर का केल्या असतील तर इमॅजिन करा की त्याची व्याप्ती किती मोठी असेल. सच अ ह्यूज, सच अ ट्रिमेंडस थिंग इट वुड बी जर का आपल्याकडं ते मन कसं काम करतं किंवा काय आहे हे समजलं तर. सो मनाचे 2 पार्ट असतात. एकाला आपण म्हणतो कॉन्शियस माइंड, दुसऱ्याला म्हणतो सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे मराठीमध्ये म्हणाल तर जागृत मन, अर्धजागृत मन. सबकॉन्शियस माइंड 100% मराठी मी इथं वापरणार नाहीये. कॉन्शियस, सबकॉन्शियस किंवा बरेचसे शब्द येतील. सो आय डोंट थिंक की त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल कोणाला की खूप 100% मराठी बोला. दॅट वोंट बी पॉसिबल. थोडंसं इंग्लिश, थोडंसं मराठी हे होणारच आहे. हे सांगण्याआधी थोडंसं माझा पण परिचय करून देतो. बऱ्याच लोकांना मी कोण आहे, काय आहे हे माहीत नसेल. माझं नाव डॉक्टर योगेश दाऊदखाने. मी गेली 2008 पासून या क्षेत्रात काम करतोय, ज्याला NLP म्हणतात, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. 2008 पर्यंत मला या गोष्टी काही माहिती नव्हत्या की नक्की कॉन्शियस माइंड काय, सबकॉन्शियस काय, NLP काय.
काहीच माहिती नव्हतं. एवढंच माहिती होतं की काही लोक सक्सेसफुल होतात, काही लोक सक्सेसफुल होत नाहीयेत. तर कुठंतरी काही लोकांच्या मध्ये मला असं वाटायचं की त्यांच्याकडे काहीतरी भारी स्किल आहे, त्यांच्याकडे काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे त्यांना सक्सेस वाटतंय, किंवा माझा विश्वास होता त्या काळी की तो माणूस लकी आहे. तो लकी आहे त्याच्यामुळे त्याला लॉटरी लागली, तो लकी आहे त्याच्यामुळे त्याला फॅक्टरी उभारता आली, किंवा त्याचं नशीब चांगलं असं काहीतरी. पण असं कधीच वाटत नव्हतं की स्वकर्तृत्वावर काही गोष्टी मिळवता येत असतील का? अशा काही गोष्टी होत असतील का? तर या गोष्टी समजत नव्हत्या, जाणवत नव्हत्या. एक असाच वर्कशॉपमध्ये मी बसलो होतो. त्या वर्कशॉपमध्ये त्या वक्त्याने सांगितलं की आपलं कॉन्शियस माइंड असतं, सबकॉन्शियस माइंड असतं, ते अशा पद्धतीने काम करतं. आणि मित्रांनो, मला जणू काही असं वाटलं की आय हॅव गॉट दॅट अल्लादीन का चिराग. अल्लादीनचा जादूचा दिवा मिळाला, असं वाटलं की जबरदस्त एक जादूचा दिवा मिळाला की तो आता मी वापरला की आय विल गेट व्हॉट एव्हर आय वॉन्ट. जे पाहिजे ते मिळेल. आणि हे सगळं करत असताना त्यावेळी 2008 ची गोष्ट सांगतोय. त्यावेळी आजच्या एवढं इंटरनेट नव्हतं किंवा एवढी इझिली ऍक्सेसेबल. जसं मी तुम्हाला रोजच्या रोज काही ना काही मेसेजेस पाठवतोय, काही ना काही तुम्हाला बौद्धिक खाद्य पुरवतोय. युट्यूबवर तुम्हाला शेकडो व्हिडिओ अवेलेबल आहेत, कितीतरी पुस्तकं अवेलेबल आहेत. एवढ्या काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या. जे काही अवेलेबल आहे, जे काही सोर्सेस अवेलेबल आहेत, त्याच्यातून मी शिकायचा प्रयत्न केला. स्वतःच्या स्वतः गोष्टी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला आणि मला हळू यश यायला लागलं. छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-मोठ्या जे काही, आणि जसं जमेल तसं. कोणी गुरु नव्हता, कोणी टीचर नव्हता, कोणी ट्रेनर नव्हतं हे शिकवायला. आणि जे काही ट्रेनर्स किंवा जे काही गोष्टी होत्या. एक मला आठवतंय की 2009 का 10 साली मला एक व्यक्ती सापडली की जी या गोष्टी सगळे शिकवत होते. तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली की सर तुमची फीस काय आहे? कसं कोर्सचं ड्युरेशन आहे? अमुक-तमुक. आपण सगळे जण बघा, पहिली गोष्ट बघतो की पैसे किती? सगळ्यात पहिलं की पैसे किती? बाकीचं त्याला क्वालिटी काय मिळणार आहे मला, त्याच्यातून काय मिळणार आहे, हे बघत नाही. म्हणजे कोणी म्हटलं, "अरे मला मी ₹50 फळं आणली." आणि दुसरा म्हणतो, "अरे मला तर ₹50त एकच फळ मिळालं." अरे पण त्यांनी ₹50 ची डझन केळी आणलीत, तुम्हाला ₹50 चा एक हापूस आंबा मिळालाय. सो मँगो इज अ डिफरंट फ्रूट, बनाना इज अ डिफरंट फ्रूट. सो आपण कशाशी काय कंपेअर करतोय हे समजत नाही. ₹1,00,000 तोळा सोनं मिळतं, ₹40 किलो बटाटे मिळतात. म्हणून तुम्ही हे म्हणू शकत नाही, की "अरे, हे बटाटे तर मला ₹40 किलो मिळतायत. तुमचं तर फार महाग आहे ₹1,00,000 चं 10 ग्रॅमच मिळतं." सो ह्या काही गोष्टी आपण कंपेअर करतो, चुकीच्या पद्धतीने कंपेअर करतो. तर तसं माझंही त्यावेळेला झालं होतं. 2009-10 साली काहीतरी गेलो त्यांच्याकडे विचारलं. पहिले तर फी विचारली. त्यांनी फी तर नाही सांगितली. बाकीच्या गोष्टी सांगितल्या. फी पण सांगितली ऑफकोर्स. पण ते म्हणले, की माझी फी 6 दिवसाची आहे ₹1,00,000. अँड आय वॉज लाइक शॉक्ड. 2009 सालची गोष्ट, की ज्यावेळेला ₹1,00,000 म्हणजे त्या काळी माझा जवळपास 7-8 महिन्याचा पगार होता. मी म्हणलं, "अरे बापरे! एवढा पैसा फक्त 4-5 दिवसाच्या शिक्षणासाठी द्यायचा?" आय सेड की नाही, हे नाही, आत्ता पॉसिबल नाहीये. पण ज्या अर्थी तो माणूस एवढं चार्ज करतोय, त्या अर्थी काहीतरी त्याच्यात असणार, त्याच्यामुळे तो चार्ज करतोय आणि त्याच्यामुळे तो हे करतोय. पुढं मी म्हटलं, "ठीक आहे, आत्ता आपल्याला जेवढं जमतंय तेवढं आपण स्वतःच्या स्वकर्तृत्वावर करूयात आणि बघूयात काय होतंय." ज्या गोष्टी समजल्या, ज्या गोष्टी शिकल्या, त्या शिकत गेलो, इम्प्लिमेंट करत गेलो. आणि विथिन 3 to 4 मंथ्स एक असा चमत्कार घडला, की मला एक नवीन जॉब लागला आणि तो जॉब मला माझ्या सॅलरीच्या जवळपास 2.5 पावणे 3 पट त्यांनी रेझ दिली. ऑलमोस्ट माझी सॅलरी तिप्पट झाली. ऑलमोस्ट तिप्पट झाली. अँड दॅट वॉज लाइक मिरेकल फॉर मी. मला असं वाटलं, यार हे तर मिरेकल झालंय, की आपलं पगार तिप्पट झाला आणि आपण काही एफर्ट वेगळे नाही लावले. आपण फक्त ज्या गोष्टी शिकल्या त्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या. कारण मला कळलं, की कॉन्शियस माइंडनी आत्तापर्यंत मी विचार करत होतो, की माझ्याकडे पैसे का येत नाहीत? मला प्रॉब्लेम्स काय आहेत? मी घर का घेऊ शकत नाही? मी कार का घेऊ शकत नाही? असं तसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, त्या मी कॉन्शियस माइंडनी हे करायचा प्रयत्न करत होतो. पण मला हे रिअलाईज झालं, की उत्तरं तर सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत. सगळी जी काही उत्तरं आहेत, ती सबकॉन्शियस माइंडकडे आहेत. त्याच्याकडून जर का मी उत्तर काढून घेतली, तर मला सगळ्या गोष्टी मिळतील. आणि मग सुरू झाला प्रवास. असं करता मग लिटरली एक वेळ अशी आली, की हा जो मनी ब्लॉक आहे तो निघाला. हे जे पैशाचं ज्यावेळेला मला ₹1,00,000 फी जास्त वाटत होती,
त्यावेळेला कित्येक हजार डॉलर्सची फी भरून मी परदेशामध्ये जाऊन NLP ज्या लोकांनी इन्व्हेंट केले, डॉक्टर रिचर्ड बँडर, जॉन ग्रिंडर, त्यांच्याकडे जाऊन शिकून आलो की इट इज नॉट लाईक दॅट की कुठंतरी इथल्या इथं स्वस्त कोर्स केलाय आणि मी तुम्हाला एक 10-15 हजार रुपयाचा 20,000 रुपयाचा कोर्स करून मी तुम्हाला शिकवायला आलोय. ऍब्सोल्युटली नॉट लाईक दॅट. ज्यांनी NLP इन्व्हेंट केलं अशा माणसाकडे जाऊन महिनाभर राहून 2 वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन शिकून आलो आणि मग इंडियामध्ये चालू केलं. इंडियामध्ये चालू केल्यानंतर ऑफकोर्स ही सगळी जी काही कॉन्सेप्ट आहे ते इंग्लिशमध्ये आहेत. NLP हे कॉन्सेप्टच मुळात इंग्लिशमध्ये आलं. त्याच्यामुळं त्याचं लिटरेचर म्हणा, त्याचे बुक्स म्हणा, त्याचं जे मॅन्युअल आहे, हे सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये आहेत. त्याचं सगळं छान चाललंय. इंग्लिशचे कॉर्पोरेट प्रोग्राम्स होतात, प्रॅक्टिशनरचे प्रोग्राम्स होतात, हे सगळं आहे. पण कुठेतरी एक मध्ये डोक्यात आलं, की अरे हे सगळं इंग्लिशमध्ये आहे, पण मराठी लोकांसाठी काय? मराठी लोकांसाठी आपण काही करू शकतो का? आणि ऑथेंटिक पद्धतीने मराठी लोकांना काही शिकवू शकतो का? या विचाराने हा एक कॉन्सेप्ट चालू केला आणि 1-2 पॉडकास्ट पण केले. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी पॉडकास्ट बघितले असतील, नसतील बघितले तर मी ग्रुपवर टाकेन. तर ते पॉडकास्टच्या माध्यमातून खूप सारे लोक कनेक्ट झाली. त्यांनी इच्छा प्रदर्शित केली, की आम्हाला बघायचंय, आम्हाला शिकायचंय आणि हळू-हळू वन ऑन वन कोचिंग आले, ग्रुप कोचिंग आले, या गोष्टी होत गेल्या आणि मराठीमध्ये म्हणलं चला एक साइड बाय साइड आपण मराठीमध्ये काहीतरी करायला चालू करू. तर हा एक छोटासा माझा प्रवास आजपर्यंतचा 2008 ते 2025 या जवळपास 17-18 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या. खूप सारे चांगले चांगले बेनिफिट्स बघायला मिळाले. स्वतःसाठी, इतरांसाठी या सगळ्या गोष्टी झाल्या. मुव्हिंग अहेड, आपण मगाशी चर्चा करत होतो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. सो कॉन्शियस माइंड आपण ज्याला म्हणतो जागृत मन आणि सबकॉन्शियस माइंड, अर्धजागृत मन किंवा जो ज्याला मी नेहमी एक उपमा देतो की कॉन्शियस माइंड जे असतं ते आपल्या एका पायलट सारखं असतं आणि सबकॉन्शियस माइंड एका एरोप्लेन सारखं असतं. आता इमॅजिन करा ताकद कोणाकडे? एरोप्लेनकडे. विमान उडू शकतं, विमान त्याला कुठं जायचं ते घेऊन जाऊ शकतं. पायलट फक्त कमांड देतो. पायलट फक्त कमांड देऊ शकतो. पायलट स्वतःच्या खांद्यावर बसून उडून जाऊ शकत नाही. राइट? तो जरी म्हणला की मी खूप हुशार पायलट आहे, मी काही पण करू शकतो, तरी तो उडू शकणार नाही. 500 लोकांना खांद्यावर घेऊन तर बिलकुल नाही. पण त्यांनी जर का त्याचं सबकॉन्शियस वापरलं, त्यांनी जर का त्याचं एरोप्लेन वापरलं, तर त्याच्यात 500 लोकं त्यांचे सामान हे सगळं घेऊन तो टेक ऑफ करेल आणि कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांना उतरवू शकतो. सो सबकॉन्शियस माइंड हे एक खूप जबरदस्त पॉवरफुल अशी गोष्ट आहे. जणू काही प्रत्येकाकडे एरोप्लेन आहे. आपल्या प्रत्येकाकडे एरोप्लेन आहे आणि त्या एरोप्लेनच्या माध्यमातून आपण काय वाटेल ते अचीव्ह करू शकतो. प्रॉब्लेम हा आहे, की आपल्याला ते एरोप्लेन चालवायचं कसं हेच माहिती नाही. हाऊ टू रन दॅट एरोप्लेन दॅट इटसेल्फ वी डोंट नो. आणि ते माहिती नसल्यामुळं होतंय काय, की आपण बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या करतोय किंवा चुकीच्या पद्धतीने करतोय आणि त्या चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं त्या चुकीच्या पद्धतीने एक्झिक्यूट केल्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम्स निर्माण झाले. खूप साऱ्या लोकांना एक सवय असते, की मी म्हणजे किती मोठा, मला सगळं येतं, मी फार शहाणा आणि या गोष्टी होत नाहीत, असं होत नाही, तसं होत नाही. खूप रेझिस्टन्स असतो. खूप रेझिस्टन्स असतो आणि तो रेझिस्टन्स तोडणं ही एक मोठं काम असतं. अर्थात तो रेझिस्टन्स काही तुम्हाला आणि मला तोडायचा नाहीये. ज्या व्यक्तीला ग्रोथ करायची आहे, ज्या व्यक्तीला काहीतरी बनायचंय, त्यांनी स्वतःहून तिथं तो रेझिस्टन्स तोडला पाहिजे, की मला गोष्टी माहिती नाहीत आणि मला त्या माहिती करून घ्यायच्या आहेत आणि म्हणून मी काहीतरी ॲक्शन घेतोय किंवा ॲक्शन घेते. ती ॲक्शन असेल एखादा YouTubeचा व्हिडिओ बघणं, एखादं पुस्तक वाचणं, एखादा कोर्स अटेंड करणं, काहीतरी शिकणं सो दॅट आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या माहिती होऊन आपण त्याच्यातून काही ॲडिशनल गोष्टी शिकू शकतो आणि करू शकतो. तर
कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड बद्दल बोलताना तसं बोलायला गेलं तर खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. पण त्याच्या आधी मला एक सांगा, व्हॉट इज द रिझन ऑफ युअर सक्सेस ऑर फेल्युअर? तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही आतापर्यंत सक्सेस मिळाला असेल किंवा जे काही फेल्युअर तुम्ही फेस केले असतील, ऑफकोर्स प्रत्येकाने सक्सेस आणि फेल्युअर अनुभवलंय आपल्या आयुष्यात कधी ना कधी. तुम्ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीत सक्सेसफुल झालात, कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही फेल झाला असाल, तर ह्याचं कारण काय असेल? तुम्हाला काय वाटतंय, व्हॉट इज द रिझन ऑफ युअर सक्सेस ऑर ऑफ युअर फेल्युअर? कशामुळे तुम्ही फेल झालात किंवा कशामुळे तुम्ही सक्सेसफुल झालात? प्लीज टाइप व्हॉट इज युअर रिझन. तुमचं रिझन काय आहे? एकच मिनिट. तुमचं रिझन काय टाइप करा. एक 2 मिनिटांना. थिंकिंग पॉवर. एकच मिनिट मी चेक करतोय की कसं माइंडचे थिंकिंग, माइंडसेट, प्रोक्रॅस्टिनेशन, रॉंग बिलीफ, रिस्पॉन्सिबल फॉर माय मिस्टेक्स अँड डिसिजन. थिंकिंग पॉवर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बेसिकली क्विक डिसिजन. बऱ्याच वेळा आपण पटकन निर्णय घेतो, कदाचित चुकीचे पण निर्णय घेतो, कदाचित सारासार विचार न करता निर्णय घेतो. कधी कधी आपली थिंकिंग पॉवरच नसते किंवा विचार करायची क्षमताच कधी कधी माणूस हरून बसतो की अरे बापरे, मी विचार काय करू, कसा करू. कदाचित रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच कचरतो माणूस. बऱ्याच वेळा हे पण बघितलंय की मराठी माणूस बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला कचरतो. असं वाटतं की नको. बघा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बघाल की नॉन महाराष्ट्रीयन लोक पटकन प्रमोशन घेतात, पुढे जातात, इन्क्रीमेंट मिळवतात. मराठी माणूस का कमी पडतो? वाय इज दॅट हॅपनिंग? कुठंतरी काहीतरी एक क्रॉस लेवलवर बिलीफ आहे आणि त्या बिलीफमुळं मराठी माणूस नोकरीमध्ये करतो पण एका लेवल पर्यंत जातो, त्याच्या पुढे त्याला वाटतं की नाही बापरे, मी नाही जाऊ शकत. बिझनेस करायचा म्हटलं तर मराठी माणूस म्हणतो नाही, बिझनेस करणं हे शक्य नाही, मराठी माणसाने बिझनेस करू नये. हा एक जनरिक बिलीफ झाला. ऑफकोर्स इट इज नॉट अ युनिव्हर्सल ट्रुथ. असे कित्येक मराठी लोक आहेत की ज्यांनी अफाट कर्तृत्व गाजवलंय, अफाट पद्धतीने ते श्रीमंत झालेले आहेत, आजच्या तारखेला सुद्धा अनेक देशांमध्ये विखुरलेले. सो इट इज नॉट ऍट ऑल ट्रू की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. आपल्याला आपल्या बिलीफ चेंज करायच्या. ऍटिट्यूड, फिजिकल प्रॉब्लेम, माइंडसेट, प्रोक्रॅस्टिनेशन. येस, प्रोक्रॅस्टिनेशन इज वन ऑफ द बिग थिंग. की आपण सक्सेसफुल होतो किंवा अनसक्सेसफुल होतो, वन ऑफ द रिझन इज आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो. आज करे सो कल, कल करे सो परसो. इतनी भी क्या जल्दी है, जीना है हमें परसो. हा एक थॉट प्रोसेस असतो. आज कशाला, आजचं उद्या करू, उद्याचं परवा करू, एवढं काय घाई? आपल्याला आयुष्य पडलेलं आहे. अरे आयुष्य पडलंय पण तुमच्याकडे काम पण तेवढं आहे हे लक्षात घेत नाही. आपल्याला वाटतं भरपूर आयुष्य आहे, आयुष्य किती आहे हे नाही माहिती. पण आपल्याला वाटतं की नाही, हे तर मी पुढच्या वर्षी करीन. या गोष्टी मी जेवढा आपण डिले करेल तेवढ्या गोष्टी उशिरा मिळतील. मला आज वाईट वाटतंय की मला या गोष्टी 2008 साली कळल्या. त्या जर का 2005 साली कळल्या असत्या, या 3 वर्षात अजून मी कितीतरी प्रगती केली असती. त्या जर का 2000 साली कळल्या असती तर अजून काय झालं असतं. सो हे ही एक थॉट प्रोसेस आहे. वॉरन बफे जसं सांगतात की मी माझा पहिला शेअर काहीतरी 9व्या वर्षी विकत घेतला, 11व्या वर्षी विकत घेतला. पण मला वाईट वाटते की मी त्याच्या आधी का नाही विकत घेतला. तर का त्याच्या आधी विकत घेतला असता तर मी त्याच्याही पेक्षा जास्त श्रीमंत झाला असतो, 1-2 वर्षाच्या फरकाने. सो द बेस्ट टाइम टू प्लांट अ ट्री वॉज 20 इयर्स बॅक. झाड लावायचं सगळ्यात योग्य वेळ होती 20 वर्षापूर्वी, की ज्याची तुम्हाला आज फळं मिळाली असती. जर का ती वेळ चुकली असेल तर सेकंड बेस्ट टाइम इज टुडे. 20 वर्षापूर्वी तुम्ही झाड लावलं असतं तर आज तुम्ही त्याची फळं घेतली असती. नाही लावलं, नो प्रॉब्लेम. आज ते झाड लावा. ऍटलिस्ट पुढच्या 20 वर्षात, पुढच्या 10 वर्षात, पुढच्या 5 वर्षात फळं येतील. पण तुम्ही जर का त्याला पण पोस्टपोन केलं, त्याला पण प्रोक्रॅस्टिनेट केलं, तर जी फळं तुम्हाला कदाचित 10 वर्षांनी मिळणार आहेत, ती कदाचित अजून 20 वर्षांनी मिळतील, अजून 25 वर्षांनी मिळतील.
आणि हू नोस बाय दॅट टाइम तुमचं एज तुम्हाला म्हणेल की जाऊ दे ना, कशाला एवढं करायचं, कशाला एवढा उपद्रव करायचा. आता आपण 40s मध्ये आलो, आता 45 झालो, आता 50 झालो, आता तर काय 10 वर्षाला रिटायरमेंट व्हायला, मग कशाला एवढं कष्ट करायचे. आपलं एक घर आहे, रेंटवर दिलेलं आहे, त्याचं रेंट येत आहे, थोडंफार इन्व्हेस्ट केले त्याचे पैसे येतील आणि आपला गुजारा होईल. ही एक टिपिकल मराठी मनोवृत्ती, की माझे 2 फ्लॅट रेंटवर आहेत, माझं एक दुकान रेंटवर आहे आणि मला लाखभर रुपये भाडं येतंय आणि आता मला काही करायची गरज नाही. इट इज नॉट अबाउट दॅट मनी. प्लीज अंडरस्टँड. इट इज ऍब्सोल्युटली नॉट अबाउट दॅट मनी. इट इज अबाउट दॅट माइंडसेट. द मोमेंट यू चेंज युअर माइंडसेट, ज्या मोमेंटला तुम्ही तुमचा माइंडसेट चेंज कराल त्या पैशाबद्दल, त्यावेळेला तुम्ही कसंही करू शकता. तुम्हाला ते 1 लाख रुपये सुद्धा खूप मोठे वाटेल आणि कदाचित ते 1 लाख रुपये सुद्धा तुम्हाला असं वाटेल की यार, मी 1 लाख रुपये महिन्याचे कमवते, मी आठवड्याचे कसे कमवू आणि दिवसाचे कसे कमवू. दॅट इज व्हॉट, इफ वी आर थिंकिंग, इफ वी आर थिंकिंग फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू, थिंग्स विल चेंज. थिंग्स विल चेंज. द ओनली थिंग इज दॅट वी हॅव टू चेंज अवर थिंकिंग. आपल्याला आपलं थिंकिंग चेंज करायचंय अँड नथिंग लाईक इट. सो द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑफ आवर माइंडसेट, the reason for your success or the reason for your failure is just your mindset. आपलं माइंडसेट, आपण त्या त्या वेळेला कुठले निर्णय घेतले. सी, वन ऑफ माय मेंटॉर ही सेज, वी आर सम टोटल ऑफ आवर चॉईसेस वी मेक इन आवर लाईफ. वी आर सम टोटल ऑफ आवर चॉईसेस वी मेक इन आवर लाईफ. म्हणजे काय, आपण आतापर्यंत जे काही आहोत ते केवळ आणि केवळ आपण ज्या काही चॉईसेस निवडल्या. आपल्याला आयुष्याने भरपूर चॉईसेस दिले असतील की तुला इंजिनिअरिंग करायचंय का तुला डिप्लोमा करायचा आहे, तुला कम्प्युटरला जायचंय का तुला मेकॅनिकलला जायचंय, तुला ही नोकरी करायची का ती नोकरी करायची, तुला नोकरी करायची का बिझनेस करायचा आहे, बिझनेस मध्ये पण एक्स करायचा आहे का वाय करायचा आहे, या व्यक्तीबरोबर लग्न करायचंय का दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं. कितीतरी चॉईसेस लाईफने दिलेले आहेत, आज पण देतं. एव्हरी सिंगल डे देर आर चॉईसेस. पण रोजचे रोज कितीतरी निर्णय घेत असतो. हॅव यू एव्हर काउंटेड हाऊ मेनी डिसिजन्स वी टेक इन अ डे? आपण किती निर्णय घेतो दिवसात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. चहा प्यायचा का नाही इथपासून, भले बरेचसे निर्णय ऑटोमॅटिक ऑटो मोडवर असतात. ब्रश करायचा का नाही हा पण निर्णय असतो. आज आंघोळ करायची का नाही हा पण निर्णय असतो. बाय डिफॉल्ट तो निर्णय यस मोडवर असतो, त्याच्यामुळे आपण यस 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 करत जातो त्या गोष्टी. लेट झालाय ऑफिसला, गाडी रेड सिग्नलला थांबवायची का रेड सिग्नल जम्प करून जायचा हा पण निर्णय असतो. ऑफिसमध्ये काम करताना पण आपण कितीतरी डिसिजन घेत असतो. सो मेनी डिसिजन्स वी मेक आणि दोज डिसिजन्स मेड अस. सो तुम्ही जे काही निर्णय घेता ते निर्णय तुम्हाला तुमचं लाईफ डिझाईन करायला मदत करतात. इमॅजिन करा, एक फार भला मोठा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला, इकडं तिकडं असे भरपूर सारे फाटे फुटलेले आहेत. ज्या मुमेंटला तुम्ही एखाद्या फाट्याला शिरता लेफ्टला, त्या मुमेंटला तुमच्या लाईफची जर्नी वेगळी चालू होती आणि ती कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इंजिनिअरिंग केलं, खूप मोठे डिसिजन जेव्हा होतात त्यावेळेला एखादा निर्णय की मी आज बटाट्याची भाजी खाऊ का शेपूची भाजी खाऊ, हा निर्णय माझं आयुष्य कदाचित नाही बदलणार. पण मी इंजिनिअरिंग करू का मी काहीतरी दुसरं करू, हॉटेल मॅनेजमेंट करू, हे 2 निर्णय लाईफचे टर्निंग पॉईंट होऊ शकतात. मी इंडियामध्येच जॉब करू का मी अब्रॉडला जाऊ, हे निर्णय लाईफचे टर्निंग पॉईंट होऊ शकतात. सो मेनी डिसिजन्स वी टेक. आणि त्या त्या निर्णय घ्यायच्या वेळेला आपला माइंडसेट काय होतं. ज्या ज्या वेळेला तुम्ही तुमच्या योग्य माइंडसेटने निर्णय घेतले, की ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये स्टेट ऑफ माइंड म्हणतो, त्या स्टेट ऑफ माइंड जर का चांगलं असेल, आपली मनस्थिती जर का चांगली असेल, तर आपली परिस्थिती अनुकूल बनत जाते, बनते. सगळा खेळ मनस्थितीचा आहे. आम्ही असं पण म्हणतो की युअर आउटर वर्ल्ड इज मिअर रिफ्लेक्शन ऑफ युअर इनर वर्ल्ड. तुमचं हे जे बाह्य जग आहे ते केवळ तुमच्या अंतर्मनाचं रिफ्लेक्शन आहे. बघा, एखाद्या जगाला जर का आपण म्हणतो हे जग असं, हे जग तसं आहे, तुम्ही त्या जगाला नावं ठेवताय, तुम्ही त्या ट्रॅफिकला नावं ठेवताय, तुम्ही त्या ट्रॅफिक मध्ये अडकलाय, तुम्ही वैतागलेले आहात.
तुम्हाला वाटतं की काय बकवास आहे लाईफ, काय बकवास आहे ट्रॅफिक, असं तसं. हे हे तुमचं रिफ्लेक्शन. त्याच ट्रॅफिक मध्ये एखादा नवीन लग्न झालेलं कपल अडकलेलं आहे आणि कदाचित मे बी लग्न नाही झालं, त्यांचं लग्न व्हायचं आणि ते कुठेतरी चाललेले आहेत. तर तोच ट्रॅफिक त्यांच्यासाठी इट विल बी लाईक वरदान, की बरं झालं आपल्याला आता घरी पोहोचायचंय आणि घरी पोहोचल्यानंतर तू तुझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरी जायचंय. आता आपण ट्रॅफिक मध्ये अडकलेलं, आपल्याला अजून अर्धा तास एक्स्ट्रा वेळ मिळेल आपल्या गप्पा मारायला. त्यांच्या दृष्टीने ती ट्रॅफिक म्हणजे वरदान ठरलं आणि आपल्या दृष्टीने तो ट्रॅफिक मध्ये शाप ठरला. आता असं का होतं? ट्रॅफिक तर न्यूट्रल आहे. तुमची मनस्थिती, तुमची परिस्थिती बनत जाते. ज्या मुमेंटला एखाद्या माणसाला लॉटरी लागली म्हणून कुठं जायचंय, तो तिथं जाण्यात त्याला असं वाटेल की मी 5 मिनिटात कधी कसं पोहोचू. तेच ज्या वेळेला तुम्ही ऑफिसला जाता, तर तो ऑफिस ते घर, सिंपल एक्झाम्पल घ्या. भरपूर सारे इथं वर्किंग प्रोफेशनल असतील. ऑफिस ते घर हे जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी येता, वर्सेस घर ते ऑफिस हे सकाळी जेव्हा जाता, तुम्हाला कुठलं अंतर जास्त वाटतं? बऱ्याच वेळेला तुम्हाला घरापासून ऑफिस पर्यंतचं अंतर जास्त वाटत असेल, की संपता संपत नाही. का? कारण तुम्हाला तिथे जायचं नसतं. जिथं माणसाला जायचं नसतं, ज्याची ओढ नसती, ते अंतर संपता संपत नाही. पण घरी यायची ओढ लागलेली असती. त्या ओढीपायी माणूस पटकन येतो आणि असं वाटतं, की मी कधी घरी येऊ. हे हे का होतं? रस्ता तोच आहे, डिस्टन्स तेवढाच आहे. इमॅजिन करा ट्रॅफिक नाहीये, काही नाहीये. पण तरी सुद्धा असं का होतं, की आपण लवकर येतो, एका ठिकाणी उशिरा जावंसं वाटतं. इट इज नॉट अबाउट परिस्थिती, इट इज ऑल अबाउट युअर मनस्थिती. केवळ आणि केवळ तुमच्या मनस्थितीवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर नाही. आणि ही मनस्थिती क्रिएट करायचं काम कोण करतं? तर आपलं सबकॉन्शियस माइंड. कारण कॉन्शियस माइंड फिल्टर लावतो, भरपूर साऱ्या गोष्टी सबकॉन्शियस पर्यंत जातात. मग तो मनस्थिती क्रिएट करतो आणि मग त्याच्याप्रमाणे आपण चालतो. आता मुद्दा हा आहे, की मी सबकॉन्शियस प्रमाणे चालायचं का त्यांनी माझ्याप्रमाणे चालवायचं? म्हणजे कोण कुणाला ड्राईव्ह करतंय? बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, की माझी लाईफ अशी चालू आहे, की माझ्या कंट्रोलमध्येच काही नाही. काय चाललंय म्हणजे जसं काही एखादा नदीचा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहात मी वाहत चाललोय आणि मला कुठं धरायला जागाच नाही असं वाटतंय. इफ दॅट इज युअर लाईफ, समथिंग इज रॉंग. तुम्ही त्या प्रवाहात जरी असाल तरी तुम्ही तुमच्या होडीमध्ये असलं पाहिजे आणि त्याची जो काही ग्रिप आहे, त्याचा जो काही सुकाणू आहे, तो तुमच्या हातात असला पाहिजे. किती स्पीडनी जायचं, किती फास्ट जायचं, किती स्लो जायचं. आय होप यू आर गेटिंग क्लिअरिटी. तुम्हाला क्लिअरिटी येते. तुम्हाला आर यू क्लिअर? इफ यू आर क्लिअर, प्लीज टाइप सी इन द चॅट बॉक्स. सी फॉर क्लिअर. आतापर्यंत जेवढं काही आपण डिस्कस केलंय त्याबद्दल तुम्ही क्लिअर असाल तर प्लीज टाइप सी इन द चॅट बॉक्स. ऑल राईट. थँक्यू, थँक्यू. प्रश्न पडतो आपलं माइंड ऑपरेट कसं होतं? हे जे मी म्हणतोय सबकॉन्शियस माइंड आहे, हे आहे, ते आहे. पण हे चालतं कसं? हे काम कसं करतं? हाऊ डज अवर माइंड ऑपरेट? बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये, की आपल्या मनामध्ये किती विचार येतात. कधी कोणी ऑब्झर्व्ह केलंय का हो तुमच्या मनामध्ये किती विचार येतात एका दिवसात? एनीबडी, एनी आयडिया? तुम्ही एका दिवसामध्ये तुमच्या मनामध्ये किती नंबर ऑफ थॉट्स येतात? 10, 20, 30, 50, 100 असे कधी कोणी मोजलेत का? कोणी मोजले नसतीलच. कारण तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे किंवा तेवढी एबिलिटी पण नाहीये विचार मोजायची, की मी एक विचार आला आणि मोजून घेऊन टाकलाय. नॉट पॉसिबल. बट एनी रफ आयडिया एनीबडी नोज की किती विचार आपल्या मनामध्ये येत असतील दिवसात? व्हॉट एव्हर इज युअर फिगर, इफ यू नो, टाइप समथिंग इन द चॅट बॉक्स. जर का तुम्हाला माहिती असेल तर. माहित नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. कोणी म्हणतंय 100, कोणी म्हणतंय 60K. अजून काय? 60,000. ओके. सो
60,000 to 70,000 परफेक्ट. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की 60,000 ते 70,000 विचार येतात. आता हे सगळे विचार एकतर निगेटिव्ह असू शकतात किंवा रिपीटेड असतात. बघा, तुम्ही रोज उठता आणि तेच 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 विचार करता. ऑफिसला जायचंय, आज कुठलं काम करायचंय, बॉस काय म्हणेल, हे काय करेल, अमुक तमुक ढमुक EMI भरायचा आहे, मुलांच्या ट्युशनची फीस भरायची आहे, हे करायचंय ते करायचंय, महिला असतील तर त्यांना आज भाजी कुठली करू, डब्याला काय करू, भांडीवाली आली का नाही, कामवाली आली का नाही, हे झालं का नाही, तेच 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 विचार येतात. आणि आपण आपल्या स्वतःच्या, तुमचे स्वतःचे लाईफचे जे काही गोल्स आहेत, आय होप तुम्ही तुमचे गोल्स सेट केले असतील. केले नसतील तर दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू टू थिंक की माझ्या लाईफचे गोल्स काय आहेत आणि त्या गोल बद्दल मी किती वेळा विचार करतो किंवा किती वेळा विचार करते. 60,000 हा जर का काउंट आहे, तर या 60,000 पैकी किती विचार तुम्ही तुमच्या गोल्सच्या प्रती खर्च करता. तुम्ही तुमच्या गोल्सच्या संदर्भात किती वेळा विचार करता की हा हे माझे गोल्स आहेत आणि ह्याच्या संदर्भात मला विचार करायचा आहे. 60,000 पैकी किती विचार तुमचे गोल्सचे असतात. जस्ट इमॅजिन करा. एनीबडी, एनी फिगर, यू कॅन टाइप इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये टाइप करा की एवढे विचार करतो मी, माझ्या गोल बद्दल मी 100 वेळा विचार करतो, 500 वेळा विचार करतो, 1000 वेळा विचार करतो. आहे कोणी असं की दिवसातून 100 वेळा मी माझा गोलचा विचार, जर का करत असता तर कदाचित अर्चना भावसारी सिंग 1 or 2, दॅट इज ऑल्सो रेअर. खूप जण एवढा पण नाही करत. खूप लोक कमी आहेत की जे सकाळी उठून मेडिटेशन करतील, रात्री संध्याकाळी काहीतरी शांतपणे बसतील आणि विचार करतील की हा हे आपले गोल्स आहेत, त्याच्याप्रती काहीतरी आपण अलर्ट राहायला पाहिजे. अदरवाईज आपण ज्याला म्हणतो आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, ज्या मोमेंटला तुमच्या दृष्टीसमोरून ती गोष्ट निघून जाते तेव्हा तुमच्या ऑरामधून पण ती गोष्ट निघून जाते. ह्याच्यासाठी कंटिन्युअसली आपल्याला आपल्या माइंडला हॅमरिंग केलं पाहिजे की हे मला अचीव्ह करून दे, मॅनिफेस्ट करून दे. मॅनिफेस्ट कसं करायचं, काय करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. पण बेसिकली आपलं माइंड काम कसं करतं. आता आपण म्हणतो की माइंडला मला सांगायचंय की मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला चांगला जॉब पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे किंवा चांगला बिझनेस सेट व्हायला पाहिजे, बिझनेस मध्ये चांगला प्रॉफिट पाहिजे किंवा चांगला व्हॉट यू कॅन से जोडीदार पाहिजे, रिलेशन चांगले पाहिजेत. असं खूप साऱ्या गोष्टी आपण या मनाशी बोलत असतो. पण बऱ्याच वेळेला तुम्ही ऑब्झर्व करता की तुम्ही ज्या काही गोष्टी बोलता त्यातल्या काही गोष्टी कदाचित वर्कआउट होतात, काही गोल्स वर्कआउट होतात आणि बरेचसे गोल वर्कआउटच होत नाहीत. असं किती जणांचा अनुभव आहे की तुम्ही सपोज 10 गोल लिहिले, तर 10 पैकी किती गोल वर्कआउट झाले? 10 पैकी किती गोल वर्कआउट झाले? टाइप द नंबर इन द चॅट बॉक्स. आणि गोल्स म्हणजे खरे चांगले गोल्स, छोटे मोठे नाही, एक बऱ्यापैकी असे छान गोल्स की जे 10 तुम्ही लिहिले असतील तर, किंवा तुमच्या रुटीन मध्ये तुम्ही लिहिताय, तर 10 पैकी किती गोल तुमचे वर्कआउट होतात? 1, 2, 0, ओके, 2. सो बघा मित्रांनो, 10 गोल्स पैकी एखादा वर्कआउट होतोय, कुठंतरी पण चुकतोय असं वाटत नाहीये का? काहीतरी मनाचं प्रोग्रामिंग गडबडलंय, काहीतरी मनाला कमांड देण्यामध्ये मी चुकतोय, काहीतरी मनाशी संवाद साधण्यामध्ये चुकतोय आणि त्याच्यामुळे गोल्स अचीव्ह होत नाहीये. गोल्सला काही प्रॉब्लेम नाहीये, दे आर रेडी टू गेट अचीव्ह. पण जर का मी बोललोच नाही किंवा मी एका वेगळ्या भाषेमध्ये बोललो, से फॉर एक्झाम्पल मी आता माझं जे काही बोलणं आहे ते मी कन्वर्ट केलं आणि मी अचानक कन्नडमध्ये बोलायला लागलो किंवा फ्रेंचमध्ये बोलायला लागलो, तर इथली सगळी लोक गायब होतील. कारण तुम्हाला कळणारच नाही मी काय बोलतोय. भले मी किती जरी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, पण जर का एका वेगळ्या लँग्वेज मध्ये सांगितल्या तर त्या तुम्हाला कळणार नाहीत आणि तुम्ही ती गोष्ट जरी करू शकत असाल तरी करणार नाही. मी तुम्हाला एक कानमंत्र दिला की या 3 स्टेप फॉलो करा आणि तुमच्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. हा कानमंत्र जरी असेल, पण मी तो फ्रेंच मध्ये सांगितला किंवा मी तो
मल्याळम मध्ये सांगितलं, जर का तुम्हाला ती लँग्वेजच येत नाहीये तर तुम्ही ती गोष्ट अचीव्ह करू शकणारच नाही. तसंच आपण आपल्या माइंडला जी काही कमांड देतो, ज्या काही गोष्टी सांगतो, त्या एका वेगळ्या लँग्वेजनी सांगायला पाहिजे. त्यातली एक एक पार्ट आपण आज बघूयात. मनाची लँग्वेज काय असते? आपण म्हणतो सबकॉन्शियस माइंड हे ते आता त्याच्यात जर का गेलो तर कदाचित मी पुढचे 2-3 तास बोलू शकेन, एवढं त्याच्यात सांगण्यासारखं आहे. त्याच्याही पेक्षा जास्त रादर. पण आता एक थोडंसं एक छोटीशी टेस्ट बघूयात, की मी काही गोष्टी उच्चारतो आणि त्यावेळेला तुमच्या मेंटल स्क्रीनवर काय येते ते मला सांगा. मी जर का शब्द उच्चारला हत्ती, मी शब्द उच्चारतोय आंबा, मी शब्द उच्चारतोय पिझ्झा, ओके. मी शब्द उच्चारतोय मर्सिडीज. आता मी जेव्हा हत्ती म्हणलं, आंबा म्हणलं, पिझ्झा म्हणलं, मर्सिडीज म्हणलं, तर तुमच्या डोळ्यासमोर इमेज आली का त्याचं स्पेलिंग आलं? चित्र, इमेज, पिक्चर, राइट? आता ज्या वेळेला मी म्हणेन ऑलमोस्ट सगळ्यांना इमेज आली आणि तुमची इमेज व्यवस्थित होती का हो? हत्तीची इमेज अशी मोठी आली, पिझ्झाची इमेज बरोबर त्या साईजची आली, मर्सिडीजची काही लोकांना कार दिसली असेल, काही लोकांना लोगो दिसला असेल. आंबा म्हणल्यावर हापूस आंबा सीझन नुकता संपून गेला, आपल्याला हापूस आंबा समोर दिसला असेल. साईज पण त्यांच्या बरोबर असतील. असं नाही की हत्ती एवढासा दिसला आणि पिझ्झा एवढा मोठा दिसला. त्याची साईज पण बरोबर असेल. त्याचं प्लेसमेंट पण काही काही लोकांना वेगळं दिसलं असेल. या सगळ्या गोष्टी माइंडच्या गेम्स असतात. त्या काय असतात ते खूप डिटेल वेगळ्या गोष्टी आहेत. पण से फॉर एक्झाम्पल एखाद्याला एखादी भाजी आवडत नसेल, तुम्हाला शेपूची भाजी आवडत नाही, तर ती शेपूची भाजी हा शब्द उच्चारल्यावर ती भाजी कुठं दिसतीये बघा. आणि तुम्हाला पिझ्झा आवडतोय, तर तो पिझ्झा कुठं दिसतोय तो बघा. मेंटल स्क्रीनवर दोन या गोष्टींचं, जी गोष्ट तुम्हाला खूप आवडती खायला आणि जी गोष्ट बिलकुल आवडत नाही, त्या दोघांचं लोकेशन बघा पूर्ण वेगळं असेल. कदाचित मला पिझ्झा इथं समोर दिसत असेल कारण मला खूप आवडतो आणि एखादी भाजी से फॉर एक्झाम्पल शेपूची भाजी मला आवडत नाही तर किंवा कारल्याची भाजी मला आवडत नाही तर ती मला कुठेतरी कोपऱ्यामध्ये छोटीशी अशी म्हणजे काय म्हणतात त्याला, रंगहीन, चवहीन, गंधहीन अशा टाईपची काहीतरी ती लांब दिसते. क्वाईट पॉसिबल. का? माइंड वेगळ्या पद्धतीने आपल्याशी गेम खेळत असतो. सो लेट मी अटर अ डिफरंट वर्ड नाव. आता मी जर का म्हणलं मुलीगत्वानी, मुलीगत्वानी. नाव व्हॉट इज कमिंग टू युअर माइंड? मुलीगत्वानी हा शब्द उच्चारल्यावर तुमच्या मनामध्ये काय आलं? काही आलं असेल तर सांगा, नसेल तर नो म्हणून टाईप करा. शब्द नाही समजले. मुलीगत्वानी असा शब्द आहे. नो. नाही येणार का? कारण मुलीगत्वानी हे एक सूक्त नाव आहे. एका सूपचं नाव आहे हे. आतापर्यंत तुम्ही सर्च करत असाल की अरे मुलीगत्वानी म्हणजे काय? कंट्री आहे का, देश आहे का, एखाद्या माणसाचं नाव आहे, इंग्लिश मधला शब्द आहे का, स्पॅनिश मधला शब्द आहे का, रशियन मधला शब्द आहे, काही माहिती नाही. आता कळलं की मुलीगत्वानी नावाचं एक सूप आहे. तर तुम्ही त्याचं काहीतरी इमेज करू शकत असाल, कदाचित हा असं दिसत असेल, तसं असेल, व्हॉट एव्हर. एक्झॅक्टली हेच मला तुम्हाला सांगायचंय मित्रांनो, की ज्या वेळेला आपण मुलीगत्वानी म्हणतो आपल्याला माइंडला समजत नाही, तसंच ज्या वेळेला मी सक्सेस हा शब्द म्हणतो, आपल्यापैकी बरेच जण म्हणतात बघा की मला सक्सेस पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही म्हणता की मला सक्सेसफुल व्हायचंय किंवा मला सक्सेस पाहिजे, तुमच्या माइंडला तुम्ही कुठलं इमेज देताय? एक स्पेसिफिक इमेज आहे का? यश, यशची इमेज काय? तुमच्या बँक अकाउंटमध्ये 10 कोटी रुपये ही काही इमेज आहे? का तुमचं एखादं घर, का तुम्ही फॅमिली, का अशा वेगळ्या वेगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी की सक्सेस म्हणजे जे पाहिजे ते. आता जे पाहिजे ते म्हणजे काय? माइंड एक लहान मुलासारखं आहे, लक्षात घ्या. आपलं सबकॉन्शियस माइंड आहे हे लहान मुलासारखं आहे. त्याला त्याची भाषा पूर्णपणे वेगळी आहे. तेच मी तुम्हाला समजून द्यायचा आज प्रयत्न करतोय की माइंडची भाषा काय. आपली माइंडची जी भाषा आहे ती
वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. ते म्हणजे पहिली तर गोष्ट आपली माइंड इमेजेस क्रिएट करतं. प्रत्येक गोष्टीला त्याला इमेज पाहिजे. प्रत्येक गोष्टीला त्याला इमेज पाहिजे आणि त्या इमेजेसवर आपलं काम चालतं. ज्या वेळेला मी पाणी म्हणेन तुमच्या इमेज तुमच्या डोळ्यासमोर इमेज येते. ज्या वेळेला मी चहा म्हणतो एक वेगळी इमेज येते. ज्या वेळेला मी भाजी म्हणतो वेगळी इमेज येते. ज्या वेळेला ऑफिस म्हणतो, तुमचं किचन म्हणतो, प्रत्येक गोष्टीची इमेज येते. इमेजेसवर काम करतं माइंड आपलं. आपलं माइंड बिलीफ सिस्टीमवर काम करतं. हा खूप मोठा टॉपिक आहे. आता इथं मी टच नाही करणार. व्हॅल्यूज हा पण एक फार प्रचंड मोठा टॉपिक आहे, की आपल्या व्हॅल्यूज काय? प्रत्येकाला वाटतं, की पैसा ही माझी व्हॅल्यू आहे, का फॅमिली माझी व्हॅल्यू आहे, का हेल्थ माझी व्हॅल्युएबल आहे, का रिलेशन्स व्हॅल्युएबल आहेत. प्रत्येकाच्या व्हॅल्यूज वेगळ्या असतात. त्याच्यानुसार माणूस काम करतं. रिपिटिशनवर माइंड काम करतं. बरेच जण अफर्मेशन्स पण करतात, की डे बाय डे इन हेल्दी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. आय एम हेल्दी, आय एम रिच. पण मग ते अफर्मेशन्स का नाही काम करत? रिपिटेशन जर का माइंडला काम करतं. जसं बघा एखादा पाण्याचा थेंब एखाद्या ठिकाणी पडतो टप टप टप. पहिले तर तुम्हाला काही वाटत नाही. 2 दिवस, 4 दिवस, 8-10 दिवस काहीच वाटत नाही. महिना दीड महिना गेला की तुम्हाला तिथं थोडंसं दिसतं की ती फरशी जी आहे त्या फरशीला थोडंसं एक तेवढा डॉट वेगळा दिसतोय. आणि अजून काही महिन्यांनी कदाचित तिथं खड्डा पडायला चालू होतो. एक एक सिंपलसा ड्रॉप वॉटरचा ड्रॉप की ज्याचं वजन काय असणार आहे काहीतरी मिलीग्रॅम पेक्षाही कमी. तेवढा ड्रॉप त्या खडकावर पडून 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 त्या खडकाला होल पाडायची क्षमता रखतो. त्याला म्हणतात रिपिटेशन. सो रिपिटेशन वर पण माइंड काम करतं. अफर्मेशन्स वर पण माइंड काम करतं. पण ते कशा पद्धतीने काम करतं? अफर्मेशन्स कसे करायचे? बऱ्याच लोकांनी अफर्मेशन्स केले पण असतील. आय एम हॅपी, आय एम हॅपी. तुमचा चेहरा असा त्रासिक, वैतागलेला आणि तुम्हाला कोणीतरी सांगितले अफर्मेशन्स करत जा आणि तुम्ही वैतागलेल्या चेहऱ्याने अफर्मेशन करता यांत्रिकपणे, काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही असे अफर्मेशन 1000 वेळा काय 10,000 वेळा जरी केलेत, तरी तुमची आतली बिलीफ सिस्टीम आहे, की मी तर अनहॅपीच आहे, पण चला मी म्हणतोय म्हणून बघतो काय होतं. काही होणार नाही. जो ज्या मुवमेंटला तुमच्या बिलीफ्स आणि व्हॅल्यू अलाइन होतील आणि त्या मुवमेंटला तुम्ही एकदा जरी ती अफर्मेशन केली, आय एम हॅपी. एकदा जरी तुम्ही तुमची मनापासून ती अफर्मेशन केली, दॅट इज वे मोर पॉवरफुल दॅन द रिपिटेशन 10,000 टाइम्स. बऱ्याच लोकांना हे समजत नाही. त्यांना वाटतं अफर्मेशन्स म्हणजे दिवसभर मी तेच करत बसायचं. नाही, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आयुष्यात. आपल्याला आपला जॉब आहे, नोकरी आहे, धंदा आहे, फॅमिली आहे, बाकीच्या गोष्टी करायच्या, सोसायटी आहे, सगळ्या गोष्टी करायच्यात. हे सगळं करत असताना आपल्याला आपली ग्रोथ पण करायची. तर त्या सोडून या गोष्टी करायच्या हे नाही होत. त्याच्यासाठी डेडिकेटेडली, एफर्टलेसली कशा गोष्टी करता येतील त्या बघितल्या पाहिजेत. सो आपल्या माइंडची लँग्वेज मी जसं मगाशी म्हटलं, की मी फक्त थोडं टच अपॉन करणार आहे. जेव्हा मी म्हणतो, की मला सक्सेसफुल व्हायचंय, तर सक्सेसची इमेजेस माझी काही क्रिएट नाहीये. माझ्या माइंडला सक्सेस म्हणजे काय हेच माहिती नाही. बरेच जण म्हणतात, की मला खूप भरपूर पैसे पाहिजेत. भरपूर पैसे म्हणजे काय? अचानक तुम्हाला उद्या ₹1000 कोणीतरी मिळाले, कुठून तरी XYZ ठिकाणाहून ₹1000 मिळाले. तुमच्या माइंडला कळेल, की अरे ₹1000 आपल्या अकाउंटला आले. जास्त पैसे आले. तुम्हाला कुठेतरी डिस्काउंट मिळाला, काहीतरी तुम्ही Amazonवर पर्चेस केलं ₹500 चं तुम्हाला ₹20 डिस्काउंट मिळाला. तुम्ही ₹480 पे केले. यू विल फील अरे मला तर ₹20 डिस्काउंट, जास्त पैसे. माझ्याकडे होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे माझ्याकडे आता आहेत. यू आर हॅपी. तुमच्या माइंडला हे माहितीच नाही, की सक्सेस, फायनान्शियल सक्सेस इज इक्वल टू एवढे पैसे माझ्या अकाउंटला. 2 कोटी असतील, 5 कोटी असतील, 10 कोटी असतील, 1 कोटी असेल, 50 लाख असेल, व्हॉटएव्हर आय डोंट नो. ती फिगर तुमच्याकडे आहे का? सक्सेसचं एक चित्र आहे का तुमच्याकडे? ते नाहीये. ते मिसिंग असल्यामुळं आपलं माइंड ज्याला त्याला सक्सेस मानून बसतं आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं, की हां, आता तर मी अचीव्ह केलेलं सक्सेस, आता काय अजून पाहिजे? आता तर मी अचीव्ह केलेलं आहे सक्सेस, आता अजून काय पाहिजे? बरीच लोकं ही पण गल्लत करतात, की ते म्हणतात, की मला आहे ना आयुष्यात फक्त आनंदी राहायचंय. मग आनंदी राहायचंय, तर ह्याचा अर्थ काय? तुम्हाला एखादा जोक ऐकायला मिळाला, तुम्ही एखादी कॉमेडी सीरियल बघितली, तुम्ही काहीतरी छान पुस्तक वाचलं, तुम्ही खुश राहिलात, आनंदी झालात. तुम्ही हे कुठं म्हटलात, की माझ्या अकाउंटला ₹2 कोटी असतील तर मी आनंदी होईल, हे नाही माहित. तुमच्या मनाला वाटलं, की ठीक आहे ह्याला आनंदी व्हायचं होतं, तो झाला आनंदी. बस अजून काय पाहिजे? का? एक जोक वाचलं WhatsAppवर, आनंदी झालो.
माझी आनंद वेगळा आणि माझे गोल्स वेगळे. माइंड खूप विचित्र पद्धतीने काम करतं मित्रांनो, आणि ते कसं, हे जर का समजून नाही घेतलं तर फार पुढं प्रॉब्लेम्स येतात. जसं म्हणलं, ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण वी कांट गो इन टू दॅट डिटेल, बट एक ओव्हरव्ह्यू मी देतो की माइंड काम कसं करतं. जसं आपण एखाद्या ओला उबरला बुक केलं आणि त्याला म्हणलं की चल कुठं जायचंय, फॉर एक्झाम्पल ओला उबर नाही बुक केली, तिथं आधी लोकेशन टाकावं लागतं. पण तुम्ही थांबलाय आणि गाडीला हात केला आणि चला म्हणला, कुठं जायचं, चला कुठे चल, सरळ चल, राईटला जायचंय, सरळ राईटला, आता कुठं जायचं, आता लेफ्टला चल, आता राईटला चल, आता जायचंय कुठं, नाही मला नाही माहिती, दिवसभर फिरताय, कुठे पोहोचणार, कुठेही पोहोचलात तरी तुम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचलात हे नाही, यू विल रीच समवेअर. तुम्ही कुठं तरी पोहोचाल, नो डाऊट अबाउट इट. पण तुम्हाला तिथं पोहोचायचं होतं का? तुम्ही आज पण जिथं कुठं आहात, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या रिलेशनशिप, कुठल्या ना कुठल्या लेव्हलवर आहात, मेंटली, फिजिकली, इमोशनली, स्पिरिच्युअली, तर इथं तुम्हाला खरोखर पोहोचायचं होतं का तुम्ही बाय चान्स पोहोचलाय? बाय चान्स, की चला बाबा, माझ्या आयुष्यातल्या घटना घडत गेल्या, 1, 2, 3, 4 आणि मी इथं पोहोचलो. मला पोहोचायचं होतं ना. मला कॉन्शियसली जायचं नव्हतं. पण मी एका ट्रेनमध्ये चढलो आणि ती ट्रेन मला गोरखपूरला घेऊन गेली म्हणून मी गोरखपूरला उतरलो. ती कदाचित कलकत्त्याला घेऊन गेली असती, मी कलकत्त्याला उतरलो असतो. अरे पण मला कुठं जायचंय? मला कदाचित जायचंय भलतीकडंच. मला केदारनाथला जायचंय. मी गेलो कलकत्त्याला. कारण मला माहितीच नाही की जायचं कुठं, कुठली ट्रेन पकडायची. मी म्हणतोय जसं चाललंय तसं चालू दे. ट्रेन तरी चालू आहे ना, प्रवास तरी चालू आहे ना. हा हा एक खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे, की त्यांना वाटतं प्रवास तर चालू आहे ना, काहीतरी घडतंय ना आयुष्यात. मग त्या घाणेरड्या जुंपलेल्या बैलासारखं गोल, 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 गोल फिरत राहतो आणि ऍट द एंड ऑफ द डे आपण असतो कुठं तर जिथं होतो तिथंच. जैसे थे, जैसे थे पोझिशन. ही पोझिशन नको यायला, ह्याच्यासाठी आपल्याला कॉन्शियसली काम करावं लागेल. आता आपण एवढं बोलतोय की मनी आणि ह्याचं काय कसं करायचं. फंडामेंटली एक गोष्ट सांगतो मित्रांनो, व्हॉट इज द कनेक्शन ऑफ मनी अँड माइंड? आवर माइंड डोंट अंडरस्टँड मनी. आपल्या माइंडला पैसे समजत नाहीत. तुम्ही त्याला 100 रुपये म्हणा, तुम्ही त्याला 100 कोटी म्हणा, किंवा तुम्ही त्याला काही म्हणा, त्याला समजत नाही. आता ज्या वेळेला तुम्ही म्हणता खूप पैसे, ज्यावेळेला तुम्ही म्हणता की मला 1 कोटी रुपये कमवायचे, 2 कोटी कमवायचे, एवढे पैसे पाहिजेत, एवढा पगार पाहिजे, हे ज्या ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला मित्रांनो, हे लक्षात घ्या की माइंडला पैसे समजत नाहीत. मग पैसे कमवायचे कसे? मग पैसे अट्रॅक्ट कसे करायचे? महत्वाचा मुद्दा मुळात हा आहे, की मला ते पैसे कशासाठी पाहिजेत? ज्या मोमेंटला तुम्ही तुमचे मनाजोगते पैसे कमवाल, से फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1 कोटी रुपये कमवायचे या वर्षात. ज्या वेळेला तुम्ही ते 1 कोटी रुपये कमवाल, त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल? विचार करा, तुमची जी काही पैसे कमवायची जी थॉट प्रोसेस आहे. मी पैशाबद्दल बोलत नाही, की तुम्हाला 1 कोटी आहेत का 5 कोटी आहेत का 10 कोटी का 50 लाख आहेत. का तुम्हाला पगार तुमचा 30,000 वरून 50,000 वरून यायचा आहे. किती पैसे आहेत? आय एम नॉट टॉकिंग अबाउट द नंबर. आय एम टॉकिंग अबाउट ते पैसे जे काही तुम्हाला पाहिजेत, ते मॅनिफेस्ट केल्यानंतर किंवा ते मिळाल्यानंतर व्हॉट विल यू अचीव्ह? तुम्ही काय अचीव्ह कराल? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स, तुम्ही काय अचीव्ह करू इच्छिता तुम्हाला मनाजोगते पैसे मिळाल्यानंतर? प्रश्न अवघड आहे. कारण असा प्रश्न आपण कधी विचारला नाही, किंवा जी काही प्रश्न विचारला असेल त्याची उत्तर आपण वरवरची दिली, की हां, पैसे मिळाले की मी आनंदी होईल, पैसे मिळाले की मी सुखी होईन, पैसे मिळाले की मी घर घेईन, पीस ऑफ माइंड. ओके, अजून काय? तुम्ही तुम्हाला जे काही पैसे पाहिजेत ते मॅनिफेस्ट केले किंवा ते मिळवले तर तुम्हाला काय मिळेल? आणि हा एक मुद्दा जरी तुमच्या लक्षात आला, तरी इमॅजिन करा की तुम्ही एका अशा लेव्हलला जाऊन पोहोचाल की तुम्हाला
स्वतःहून गोष्टी क्लिअर होतील, की आतापर्यंत आपण जो काही आटापिटा करतोय किंवा केलेला आहे, तो चुकीच्या मार्गाने केला. आता आपल्याला योग्य मार्ग सापडेल. पण ह्याच्यासाठी तुमची उत्तरं आली पाहिजेत, की तुम्हाला तुमचे मनाजोगते पैसे, बरीच लोकं इथं पैशासाठी आली असतील. पैशाव्यतिरिक्त कोणी रिलेशनशिपसाठी आला असेल, कोणी हेल्थसाठी आला असेल. तसं पण सांगा, की मला माझी मनाजोगती हेल्थ मिळाली. H इज इक्वल टू काय? रिलेशनशिप R इज इक्वल टू काय? M इज इक्वल टू काय? काय साध्य होईल तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचे गोल्स अचीव्ह कराल पैशाचे, हेल्थचे, वेल्थचे. कर्जमुक्ती, सोयी-सुविधा, घर, गाडी, शेती, समाजसेवा. ओके. विचार करा. इमॅजिन करा हे वर्कशॉप आहे आणि तुम्हाला ह्याची उत्तरं द्यायची आहेत. कारण आपण स्वतःवर काम करतोय. तुमचा वेळ काही फुकट नाही चाललेला. इथं तुम्ही स्वतःवर काम करायला आलेला आहात. ही पण एक चॉईस आहे. ही पण एक चॉईस आहे, की एवढ्या 100 लोकांना मेसेज गेला, त्याच्यातली 15 ते 20 लोकं फक्त इथं आली. इट इज युअर चॉईस. या वेळेमध्ये या 1.5-2 तासामध्ये तुम्ही कदाचित टीव्ही बघू शकला असाल, त्या घिसापिट्या सीरियल बघू शकला असाल, क्रिकेटची मॅच बघू शकला असाल, अजून काय वाटेल ते करू शकला असता. पण यू चोज टू कम हिअर. कारण ही चॉईस तुम्ही निवडली, त्याच्यामुळे कदाचित तुमचं एक टर्निंग पॉइंट तुम्ही आता वेगळा निवडला. इट इज युअर चॉईस. की तुम्ही चॉईस एक वेगळी केली, त्याचे रिझल्ट वेगळे येतील. अदरवाईज तुमच्याकडे तर बाय डिफॉल्ट चॉईस होतच, की चला घरी आलोय 8 वाजलेत, टीव्ही बघा, त्या सिरियल बघा किंवा WhatsApp बघा, Facebook बघा, Insta बघा, टाइमपास करा. एंड ऑफ द डे त्याच्यातून रिझल्ट काय मिळणार आहे? काहीच नाही. वेळ गेला एवढंच. पॅसिव्ह इन्कम, लॅविश लाईफ, आरोग्यासाठी औषधं, इन्क्रीज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी. व्हेरी गुड. मित्रांनो, हे लक्षात घ्या. मी जसं म्हणतो, हे हे तुम्ही ऐकलं असेल, की मॅनिफेस्टेशन मध्ये काही लोकांनी अक्षरशः करोडो रुपये मॅनिफेस्ट केले, कोणी 10,000 रुपये मॅनिफेस्ट केले, कोणी 10 लाख पण मॅनिफेस्ट केले. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण मग हा विचार का नाही मनात आला, की अरे मग या माणसाने मॅनिफेस्ट कसे केले? कसं काय हा माणूस वीकेंडला लाखो रुपये कमवतोय? का का असं होतंय? सो मनी इज अन एनर्जी. आणि माइंडला मनी नाही कळत, माइंडला एनर्जी कळते. माइंडला कळतं की एनर्जी काय आहे, त्या पद्धतीने माइंड काम करतं. माइंडला कळतं की त्याच्या मागची भावना काय आहे. जर का पैसा मिळवल्यानंतर मला कोणी म्हणतं की सपोज मला आनंदासाठी पैसा पाहिजे किंवा कोणी म्हणतं अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा. जर का तुमच्या या मूलभूत गरजा भागल्या गेल्या, तर तुमचा पैसा तितक्या लेव्हलवरच तुम्हाला थांबवेल. तुमचा पैसा तितक्या लेव्हलवरच तुम्हाला थांबेल का? कारण तुमच्या गरजाच तुम्ही इतक्या कमी करून ठेवलेल्या आहेत. नथिंग रॉंग अबाउट इट. बट ज्या वेळेला तुम्ही तुमची झेप फार मोठी करता, त्यावेळेलाच तुम्ही मोठा पैसा अट्रॅक्ट करू शकता. तुमची थॉट प्रोसेस मोठी पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही म्हणता, Amazon जेव्हा चालू झालं, तेव्हा त्यांनी हा विचार नाही केला, की मला माझी ई-एम-आय भरता येतील एवढे पैसे मिळाले बास झालं. मग मी Amazon वेबसाईट चालू करतो. त्यांचा विचार होता, की Amazon ए टू झेड सगळ्या गोष्टी मी विकणार आहे. जगातल्या जेवढ्या काही गोष्टी त्या सगळ्या विकणार आणि जगातला प्रत्येक माणूस माझा कस्टमर व्हायला पाहिजे. बिल गेट्सने हा विचार नाही केला, की मी माझं विंडोज सॉफ्टवेअर बनवतो आणि 1000 लोकांना विकतो बास झालं, माझं त्याच्यात समाधान आहे. तो म्हणला प्रत्येक माणसाच्या टेबलवर माझं विंडोज असलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही असा व्यापक विचार करता, त्यावेळेला तुम्ही एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होता. त्यावेळेला तुम्ही पैशासाठी काम नाही करत. त्यावेळेला तुम्ही एक वेगळ्या उद्देशासाठी काम करता. जेव्हा तुम्ही समाजसेवा म्हणता, की मला समाजसेवा करायची आणि मला रोज 1,000 लोकांना जेवायला घालायचे फुकटात. रोज मला 1,00,000 लोकांना जेवायला घालायचं फ्रीमध्ये. त्यावेळेला तुम्ही वेगळ्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होता. त्यावेळेला तुम्ही पैशाच्या फ्रिक्वेन्सीला नाही ट्यून होत. तुमच्या जे काही गोल आहे, जे काही तुमचं ध्येय आहे, त्या ध्येयाच्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही ट्यून होता आणि मग तुम्ही या गोष्टी मॅनिफेस्ट करायला लागता. पण होतं काय, की आपण फक्त
विचार करतो की मला पैसे कसे मिळतील. त्यातल्या त्यात मराठी माणसाचा हा प्रॉब्लेम मी मगाशी सांगितला की माझा ईएमआय बाजूला जायला पाहिजे. होम लोनचे पैसे गेले, कार लोनचे पैसे गेले, मेडिक्लेमचे पैसे गेले, अमुक पैसे गेले, घर खर्चाचे पैसे गेले, थोडी शिल्लक उरली, बास झालं. ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही. या थॉट प्रोसेसमध्ये राहून मग आपण म्हणतो की तो असा श्रीमंत झाला, हे असं असतं, ही श्रीमंत लोक सगळी खराबच असतात, ते असेच असतात. हे आपण काय करतो, आपण जसं म्हणतो मराठीमध्ये म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. इमॅजिन करत जी लोक पैशाला उदासीन म्हणतात किंवा जे लोक असं म्हणतात की बाबा रे पैसे नको, हे नको, ते नको, असंच आहे. तुम्हाला आत्ता जो काही पगार आहे, जो काही तुमचा मंथली इन्कम आहे, तुमची कंपनीने उद्या जर का अचानक ठरवलं की तुमचा पगार 10 पट करायचा. जस्ट इमॅजिन करा तुमचा पगार 10 पट केलाय कंपनीने. व्हॉट चेंजेस विल हॅपन इन युअर लाईफ. तुमच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस होतील जर का तुमचा पगार 10 पट झाला. जस्ट थिंक अबाउट इट. डोंट यू थिंक दॅट यू विल लव्ह दॅट? डोंट यू थिंक की तुम्ही तुमचे अजून चांगल्या गोष्टी करू शकाल तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या आई वडिलांसाठी. कदाचित एखादा म्हणेल की मी माझ्या आई वडिलांना फिरायची फार हौस आहे, मी त्यांना वर्ल्ड टूरचं तिकीट काढून देतो. जाऊ देत माझे 20, 30, 40 लाख रुपये, काही प्रॉब्लेम नाही. एखादा म्हणेल की मी माझ्या आई वडिलांसाठी गाडी घेतो, ड्रायव्हर ठेवतो, त्यांना कुठं कुठं फिरायचंय, रोज भजनी मंडळात जायचंय, मित्रमंडळींकडे जायचंय, कट्ट्यावर चहा प्यायला जायचंय, गाडी आहे, ड्रायव्हर आहे, जावा, मजा करा. का नकोय पैसा आपल्याला? ही का संकुचित मनोवृत्ती की नाही आहे त्याच्यात समाधान. हा हे हे जे लहानपणी शाळेमध्ये ऐकलेलं आठवत आहे की काय होती ती एक म्हण, हट्टी कट्टी गरिबी, लोळी पांगळी श्रीमंती. आता हट्टी कट्टी गरिबी, लोळी पांगळी श्रीमंती ही कुठंतरी एक बिलीफ सिस्टीम मराठी माणसाच्या मनात टाकली गेली, चुकून न चुकून, आय डोंट नो. किंवा अंथरूण पाहून हातपाय पसरावेत. कशासाठी? पसरा हातपाय मोठे, अंथरूण पांघरून अजून मोठं आणा ना. काय प्रॉब्लेम होणार आहे? ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. पण ह्याचा अर्थ असा शब्दशः नका घेऊ की मला ठेविली अनंते तैसेची राहावे. तुमचा एक मिनिमम स्टँडर्ड नावाचा प्रकार असतो. मिनिमम स्टँडर्ड. आणि त्या मिनिमम स्टँडर्डच्या खाली जर का तुम्ही उतरलात तर तुम्हाला बेचैन व्हायला होतं. प्रत्येक माणसाचं असं असतं की बघा माझ्या अकाउंटला कमीत कमी एवढे पैसे असले पाहिजेत तर मला बरं वाटतं. काही पण तुमचे XYZ अमाउंट असेल की कमीत कमी माझ्या अकाउंटला 1 लाख रुपये आहेत तर मला बरं वाटतं. कमीत कमी 10,000 रुपये आहेत तर मला बरं वाटतं. 50,000 तरी असले पाहिजे. सो हे तुमचं मिनिमम स्टँडर्ड, प्रत्येकाचं मिनिमम स्टँडर्ड असतं. सो ठेविली अनंते तैसेची राहावे. व्हाय आर वी नॉट इन्क्रीजिंग दॅट मिनिमम स्टँडर्ड? की हा नाही मला आता 1 लाख नाही, मला 10 लाख रुपये ज्या वेळेला अकाउंट असतील त्यावेळेला मला बरं वाटतं. की ऍट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम मी अकाउंटकडे बघतोय आणि तिथे 7 डिजिट मला दिसत आहेत, आय एम हॅपी. ठेविली अनंते तैसेशी राहावे. बिल गेट जेव्हा त्याच्या अकाउंटकडे बघत असेल त्याला अशी एवढी मोठी फिगर दिसायला पाहिजे तरच तो ठेविली अनंते तैसेशी राहावे. का आपण पुढचा विचार करत नाही? खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या संकल्पना आहेत आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावर काम कराल त्या त्या वेळेला खूप गोष्टी बदलत जातील. माइंड डझंट अंडरस्टँड मनी. माइंडला पैसे समजत नाहीत, त्याला त्याच्या मागची भावना समजती. त्याच्या बिलीफ त्याला तोडाव्या लागतात. त्या बिलीफ तुटल्या तरच त्या भावना उत्पन्न होतात. तरच तुम्ही या सगळ्या ज्या काही पुढच्या आपल्याला आयुष्यात झेप घ्यायची त्याच्यामध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकतो. मग हे जे आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन, मॅनिफेस्टेशन हे काय? सिंपल लँग्वेज मध्ये युअर चॉईसेस अँड बिलीफ्स गेटिंग रिअल इन 3D वर्ल्ड. तुमच्या चॉईसेस आणि तुमच्या बिलीफ्स, तुमच्या ज्या काही बिलीफ्स आहेत त्या रिअल होत आहेत या 3D वर्ल्ड मध्ये, त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. ज्या काही तुम्ही चॉईस करता, तुम्ही चूज करता की यार माझं नशीबच खराब आहे. यू आर मॅनिफेस्टिंग दॅट. इट इज युअर चॉईस, इट इज युअर बिलीफ. तुम्ही म्हणता की मला उशीरच होणार आहे, तुम्हाला उशीरच होतो. तुम्ही म्हणता मला ट्रॅफिक लागायला नको. अगेन इथं पण एक मनाचा आपला खेळ आहे बघा. आपण काय नकोय
त्याच्यावर खूप जास्त आपला जोर असतो. आपल्याला ट्रॅफिक लागायला नको, आपल्याला रेड सिग्नल लागायला नको, पण लेट व्हायला नको, आपण म्हणतो मुलांनी फेल व्हायला नको, की मला आजार पण यायला नको. हे हे ज्या ज्या वेळेला तुम्ही म्हणता, हे म्हणणं सगळ्यात पहिले बंद करा. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही नको हा शब्द उच्चारता, माइंड एक्झॅक्टली त्याला अपोजिट करतं. आता ज्या ज्या वेळेला मी म्हणतो, की जर का मी म्हटलं, की आत्ता तुम्ही वाघाबद्दल विचार करू नका. आत्ता तुम्ही वाघाबद्दल विचार करू नका आणि वाघ उडी मारतोय असा तर बिलकुल विचार करू नका. ती लोकांना वाघाचं इमेज आली आणि वाघ उडी मारतोय अशी इमेज आली. प्लीज टाइप आय इन दी चॅट बॉक्स और टू इन दी चॅट बॉक्स, की तुम्हाला वाघाची किंवा वाघ उडी मारतोय अशी इमेज आली. वाघाची इमेज आय. ओके. का असं झालं असेल? सी बेसिकली मी म्हणलं काय, की वाघाबद्दल विचार करू नका. वाघ उडी मारतोय असा विचार तर बिलकुल करू नका. आणि एक्झॅक्टली तीच इमेज आली का? कारण माइंडला नको हे समजत नाही. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जेव्हा म्हणत असाल, की मला गरीब नाही राहायचं, मला प्रॉब्लेम नको आहेत आयुष्यामध्ये, हे सगळे काय येतात कारण आपणच आपली गोष्टी मॅनिफेस्ट करतोय. वी आर द मॅनिफेस्टर ऑफ अवर ओन लाईफ. आपणच आपल्या सगळ्या गोष्टीचं मॅनिफेस्टेशन करतोय. पण खूप लांब होता, उडी मारता नाही आलं, ठीक आहे. पण वाघाची इमेज आली. सांगितलं काय होतं? नाही. पण एक्झॅक्टली माइंड आपलं खूप वेगळ्या पद्धतीने काम करतं. ज्याला समजेल तो खूप गोष्टी त्याच्यातून येतील. अजून हाऊ मेनी ऑफ यू थिंक दॅट देर इज मोर टू लर्न? आपण ऑलमोस्ट एक तासभर, सव्वा तास झाला, एक तास झाला ऑलमोस्ट आपण बोलतोय. अजून तुम्हाला वाटतंय का, की अजून काही गोष्टी लर्न कराव्यात, एक्सपिरियन्स कराव्यात? इफ यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स समथिंग मोर, प्लीज टाइप आय इन द चॅट बॉक्स. इफ यू आर फिलिंग दिस इंटरेस्टिंग, तुम्हाला याच्यात इंटरेस्ट वाटतो, असं काहीतरी वाटतं, की हा ठीक आहे, ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मला कुठंतरी महत्वाची आहे, कुठंतरी उपयोगी लागेल आणि याचा काहीतरी मला आयुष्यात फायदा होईल, असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर टाइप करा आय इन द चॅट बॉक्स सो दॅट आय कॅन अंडरस्टँड की येस, तुम्हाला उत्सुकता आहे पुढच्या गोष्टी जाणून घेण्याची. ऑल राईट. थँक यू व्हेरी मच. खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत बाकीच्या लोकांचे. मी आता थोडं वेळेअभावी नाही शेअर करत. नंतर कधी आपण किंवा ज्याला कोणाला पाहिजेत, की ह्याचे इम्पॅक्ट काय होतात. एक एक्सपिरियन्स मी आता शेअर करणार होतो, पण ठीक आहे, तो व्हिडिओ 2-3 मिनिटाचा आहे. पण त्या मॅडमला त्या क्लासमध्ये असं जाणवलं, की गेल्या 15 वर्षात, हे त्यांचं स्टेटमेंट आहे, की गेले 14 ते 15 वर्ष मी एक गोष्ट मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करत होते, पण ती नाही झाली. आणि एका आठवड्यामध्ये कसं काय माहित नाही, पण समोरून जॉबचे कॉल आले, समोरून त्या गोष्टी झाल्या आणि थिंग्स गॉट मॅनिफेस्टेड. सो हे कसं झालं हे माहिती नाही. हे कसं झालं हे माहिती नाही. 15 वर्षापासून एखादी गोष्ट तुम्ही ट्राय करताय मॅनिफेस्ट करायची आणि सोडून देता, की हे आपल्याच्याने कदाचित होणार पण नाहीये आणि ती गोष्ट एका आठवड्यामध्ये जर का झाली, दॅट इज अ मिरॅकल. दॅट इज अ मिरॅकल. आणि असे असंख्य अनुभव आहेत लोकांचे, की ते त्यांना मिळतात. पण या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला काम करावं लागतं. इट इज नॉट लाईक दॅट, की तुम्ही इमिडिएटली आलात आणि तुम्ही काही काम न करता तुम्ही हे कराल. या गोष्टी नाही होणार. यासाठी मी
एक थोडक्यामध्ये तुमची परमिशन असेल तर तुम्हाला सांगतो की एक 2 दिवसाचं अजून डिटेल एक वर्कशॉप मी घ्यायचा प्लॅन करतोय, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 9 अशा वेगळ्या वेगळ्या टेक्निक शिकवणार आहे, की ज्या तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायला आणि ज्या तुमचा माइंडसेट पूर्ण रिसेट करायला मदत करतील. काय काय त्याच्यात शिकणार आहे? वॉटर टू मॅनिफेस्ट एनिथिंग. पाणी वापरून आपण कसं मॅनिफेस्ट करू शकतो, त्याच्या मागचं सायंटिफिक तत्व काय आहे ते बघणार आहोत. हवाईयन टेक्निक एक आहे, फार जबरदस्त टेक्निक आहे, की ते फक्त तुम्ही बोलत राहावा आणि तुमच्या लाईफ मध्ये बदल त्या दिवसापासून घडायला चालू होतो, असं ते जबरदस्त टेक्निक आहे. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप, त्याच्या प्रोसेसेस आहेत. तुमची आयडेंटिटी शिफ्ट करणं. आपण एक आयडेंटिटी घेऊन जगतो की मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. ओके, ही आयडेंटिटी न घेता मी एक मिलेनियर आहे, ह्याची आयडेंटिटी कशी बनवायची. आणि ज्या मुमेंटला तुम्ही त्या आयडेंटिटीवर काम करता, त्या मुमेंटला तुम्ही तुमच्या मनाचा रेजिस्टन्स काढून टाकता. आता रेजिस्टन्स काय होता, की मला जेवढं पाहिजे तेवढं मिळालं तरी बाद झालं. का? कारण आयडेंटिटी लिमिटेड आहे. ज्या मुमेंटला तुम्ही ती आयडेंटिटी अनलिमिटेड करता, एक मोठी आयडेंटिटी करता, त्या मुमेंटला तुमचे विचार वेगळे येतात, तुमचे आचार वेगळे होतात. स्पिरिच्युअल मॅनिफेस्टेशन फार महत्वाचं, की आपण म्हणतो की मी स्पिरिच्युअल माणूस आहे, मी आध्यात्मिक माणूस आहे, मग मॅनिफेस्ट कसं करू, किंवा अध्यात्म आणि पैसा ह्याची सांगड कशी घालू, किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण पैसे कमवतोय म्हणजे काहीतरी आध्यात्मिक दृष्ट्या पाप करतोय का. तर हे जोपर्यंत ब्लॉकेजेस क्लिअर होत नाहीत तोपर्यंत बऱ्याच लोकांना ती अडकटी येते. तर स्पिरिच्युअली कसं मॅनिफेस्ट करायचं ह्याचे अगदी भगवद्गीतेपासूनचे मी तुम्हाला गोष्टी सांगेन, की हाऊ स्पिरिच्युअल मॅनिफेस्टेशन इज हॅपनिंग सिन्स लॉंग, इट इज नॉट टुडे. सो हे आपण जुन्या काळापासून पण करतोय. एक 3 स्टेप फ्रेमवर्क टू चेंज युअर आयडेंटिटी. गोल सेटिंग सायंटिफिक पद्धतीने कसं करायचं त्याच्यावर आपण काम करणारे, मनी ब्लॉकेज कसे काढायचे त्याच्यावर काम करणारे, आणि एक जबरदस्त थेरपी, टाइमलाईन थेरपी ज्याला आम्ही म्हणतो, की जी तुमचे डे 0 पासून ते डे 100 इयर पर्यंतचे सगळे एक टाइमलाईन खून देणार तुम्हाला, की तुमचं आयुष्य आतापर्यंत कसं होतं. त्याला तर आपण काही गोष्टी चेंज करू शकतो, पण ह्याच्या पुढचं कसं आहे ते आपण क्रिएट करू शकतो. त्याच्यासाठी टाइमलाईन थेरपी, की पुढचे 100 वर्ष मला कशी पाहिजेत, ते मी माझ्या माइंडला जर का कमांड दिलं आणि त्याला रिपीटेडली त्या गोष्टी करायला सांगितलं, तर तो कशा पद्धतीने करेल. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला मी जास्त नाही म्हणत की तुम्हाला रोज करायचंय, पण ऍटलिस्ट आठवड्यातून एक अर्धा तास जरी तुम्ही दिलात आणि ती व्हिज्युअलायझेशनचं 100 वर्षाचं एक मी तुम्हाला रेकॉर्ड बनवून देईन, ते रेकॉर्ड जरी तुम्ही ऐकलं तरी यू स्टार्ट सीइंग द शिफ्ट. यू स्टार्ट सीइंग द शिफ्ट, कारण तुम्ही तुमचं आतापर्यंत आपलं लाईफ काय, की हा या महिन्याचे पैसे आले, या महिन्याचं ईएमआय भागला, या महिन्याचं भाडं भागलं, अमुक तमुक धमुक, खूप लिमिटेड विचार करतोय. ज्या मुवमेंटला आपण एक फार मोठा विचार करतो, त्या मुवमेंटला माइंडचे पण दरवाजे ओपन होतात. इमॅजिन करा की तुम्हाला ₹1000 एक्स्ट्रा कमवायचे, तर तुम्ही काय कराल? आणि तेच मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला ₹10,000 एक्स्ट्रा कमवायचे तर तुम्ही काय कराल? आणि तुम्हाला ₹1,00,000 एक्स्ट्रा कमवायचे तर तुम्ही काय कराल? 3 प्रश्न आहेत बघा, पण त्या तिन्ही प्रश्नांची उत्तर पूर्णपणे वेगळी येतील. ₹1000 साठी उत्तर जे असेल ते 1,00,000 साठी नसेल. 1,00,000 साठी जे असेल ते 10,00,000 साठी नसेल. ज्यावेळेला तुम्ही विचार करता की मला ₹10,00,000 कमवायचे तर मी काय करू? माइंड तर पहिले रेजिस्ट करेल. त्याचा रेजिस्टर जेव्हा मी काढून टाकेल, त्यावेळेला तो ओपन झाल्यानंतर तो अपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करायला चालू करेल. हे कसं करायचं या टाईमलाईन थेरपीमध्ये खूप डिटेलमध्ये तुमच्या आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर हे हे सगळं आहे. अजून डिटेलमध्ये सांगेन नंतर. पण जसं मी मगाशी म्हटलं, की एक मेडिटेशन आपण करणार आहोत. सो लेट्स डू दॅट शॅडो मेडिटेशन. बिफोर दॅट, I just want to know how many of you are interested in meeting your own part. तुम्हाला तुमचाच एक पार्ट आहे की जो तुम्हाला अडवतोय काही गोष्टी करण्यापासून. असं तुम्हाला वाटतंय का, की तुमचाच मनाचा एक पार्ट तुम्हाला तुमचं सक्सेस पासून रोखतोय? आर यू फीलिंग लाइक दॅट? इफ येस, प्लीज टाइप येस और आय.
ऑल राईट. एक एक वेगळं मोडॅलिटी आहे शॅडो वर्क म्हणून. त्याचं एक मेडिटेशन मी घेणार आहे. लेट्स डू दॅट अँड लेट्स सी व्हॉट इज हॅपनिंग. या मेडिटेशन साठी आय वॉन्ट यू टू क्लोज युअर आईज. तुम्हाला डोळे बंद करायचे. तर पहिली गोष्ट, अशा ठिकाणी बसा की जिथं तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही. तुमच्या हातातलं जे काही पेन, पेन्सिल, मोबाईल जे काय असेल ते दूर ठेवा. शक्यतो ताठ बसा. आरामशीर झोपून रेलून नाही. छोटं शॉर्टर व्हर्जन घेणार आहे मी. त्यामुळे 10 ते 15 मिनिटं तुम्ही ताठ बसा. तुम्हाला थोडंसं पाणी प्यायची इच्छा असेल तर आधीच पाणी आता पिऊन घ्या. मेडिटेशनच्या नंतर पण थोडंसं 2 घोट पाणी प्या, कारण गरजेचं आहे. आणि let's I hope you are ready with all these things. Now let's start with the meditation. एक खूप सुंदर अशा आपण जर्नीवर जाणार आहोत. सो क्लोज युअर आईज. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या 5 ते 7 वेळा. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. दीर्घ श्वसन करायचंय 5 ते 7 वेळा. जसं जसं तुम्ही ब्रीदिंग करताय, डीप ब्रीदिंग करताय, इमॅजिन करा की प्रत्येक सुटणाऱ्या श्वासासोबत तुमचं शरीर शिथिल होत चाललेलं आहे. ब्रीदिंग आपल्याला कंटिन्यू ठेवायचंय. डीप ब्रीदिंग करायचंय आणि इमॅजिन करायचं की प्रत्येक सुटणाऱ्या श्वासासोबत आपलं शरीर शिथिल होत चाललेलं आहे. इमॅजिन करा की सर्वप्रथम तुमचे तळपाय शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. तुमचे पोटऱ्या शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. केवळ इमॅजिन करायचं आहे. तुमचे दोन्ही गुडघे शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. त्यातले सगळे स्नायू जणू काही रिलॅक्स झालेले आहेत. असंही इमॅजिन करू शकता की ते स्नायू एका रबर सारखे झालेले आहेत आणि ते खाली पडतायत, रिलॅक्स होऊन खाली पडतायत. आपल्याच बॉडीमध्ये आपले स्नायू, त्यांना तुम्ही आता रेस्ट देताय आणि ते रिलॅक्स होऊन मागे पडलेले आहेत. जस्ट इमॅजिन दॅट. तुमच्या दोन्ही मांड्या रिलॅक्स होत आहेत. मांड्यांचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. कमरेचा भाग रिलॅक्स होतोय. लोअर बॅक पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. अप्पर बॅक पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. तुमचं पोट, पोटातले स्नायू रिलॅक्स होत आहेत. तुमची छाती रिलॅक्स होतीये. इमॅजिन करा तुमचं हृदय, ते सुद्धा शांत झालेलं आहे. शांतपणे धडकतंय. जणू काही तुम्ही त्याला कमांड देताय की बाबा रे, आता मी रिलॅक्सेशनच्या मोडमध्ये चाललेलो आहो. तू पण रिलॅक्स कर. तुमचे दोन्ही खांदे रिलॅक्स झालेले आहेत. प्रत्येक जाणाऱ्या श्वासासोबत समजून घ्या की तुमचे दोन्ही खांदे, खांद्यांचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. खूप ओझं या खांद्यांनी वाहवलंय आतापर्यंत. आपण त्याला रिलॅक्स करतोय. तुमचे दोन्ही हात रिलॅक्स झालेत. हातांची 5ही बोटं रिलॅक्स होत आहेत. तुमचा अंगठा रिलॅक्स होतोय, तुमची करंगळी रिलॅक्स होते. प्रत्येक बोट रिलॅक्स होत आहे अशी कल्पना करायची आहे. हातांच्या बोटापासून ते खांद्यापर्यंतचा एक रिलॅक्सेशन अनुभव करायचंय.
तुमची मान रिलॅक्स होतीये, तुमचा घसा रिलॅक्स होतोय, तुमच्या चेहऱ्यावर एक रिलॅक्सेशन येतंय, तुमचे गालांचे स्नायू जणू खाली पडलेले आहेत आणि शांत वाटतंय. दोन्ही कान रिलॅक्स होत आहेत, डोळे शांत झालेत, खूप रिलॅक्स वाटतंय, डोक्याचा भाग रिलॅक्स होतोय, केसांची हालचाल होती ते पण रिलॅक्स होत आहेत. आणि इमॅजिन करा की अशा रिलॅक्सेशन मध्ये तुम्ही एका सुंदर अशा गार्डन मध्ये बसलेला आहात. एक सुंदर अशी गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये तुम्ही बसलेले आहात. संध्याकाळची वेळ आहे, सूर्य आकाशात दिसतोय. आता थोड्या वेळाने सूर्यास्त होणार आहे. तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. खूप सारी फुलं तुम्हाला त्या गार्डन मध्ये दिसतायत. गवत दिसतंय त्या गार्डन मध्ये, उंच वाढलंय गवत. तुम्ही एका बाकावर बसलेले आहात आणि इमॅजिन करा की ते जे गवत फिरतंय, ते गवत नसून ते तुमच्या मनातले शेकडो विचार त्या गवतावर आहेत. असे ते विचार त्या गवताच्या माध्यमातून फिरतायत असं ऑब्झर्व करा. आणि अचानकपणे जणू काही वारं थांबलं व्हायचं आणि ते गवत स्थिर झालंय. सगळ्या गोष्टी एकदम स्तब्ध झाल्यात, कारण वारं व्हायचं पूर्ण थांबलेलं आहे आणि ते गवत अचानकपणे स्थिर झालंय. तशाच पद्धतीने तुमचे मनातले विचार सुद्धा स्थिर झालेले आहेत आणि ते त्या गवतावरून गळून पडलेले आहेत. निर्विचार मनाने तुम्ही त्या बागेमध्ये बसलेले आहात. आता इमॅजिन करा की तुमच्या समोर एक जिना तुम्हाला दिसतोय आणि तुम्हाला अचानक अशी ओढ लागतीये की त्या जिन्यानी खाली जाऊन तरी बघूयात काय येते. म्हणून तुम्ही त्या जिन्याच्या दिशेने जाताय. निर्विचार मन फक्त त्या जिन्याकडे जाण्याची ओढ. त्या जिन्याला 10 स्टेप्स आहेत. प्रत्येक स्टेपवर तुम्ही खाली खाली उतरताय आणि जसं जसं तुम्ही खाली उतरत जाणार आहात, तसं तसं तुम्हाला अजून शांत वाटणार आहे, अजून रिलॅक्स वाटणार आहे. स्टेप नंबर 10. आता तुम्ही सगळ्यात वरच्या स्टेपवर आहात. 10वी स्टेप. 9, 8, 7, 6. जसं जसं तुम्ही एक एक पायरी खाली उतरताय, तसं तसं तुम्हाला अजून शांत वाटतंय आणि 5व्या पायरीनंतर तुम्हाला डबल शांतता अनुभवायला मिळणार आहे. कारण 5व्या पायरीनंतर हळू-हळू अंधार होतोय आणि तिथं तुम्हाला अजून जास्त शांतता अनुभवायला मिळणार आहे. तुम्हाला दिसतायत गोष्टी, पण तुम्ही अतीव शांततेचा अनुभव घेणार आहात. स्टेप नंबर 6, 5, 4, 3, 2 अँड 1. तुम्ही शेवटच्या पायरीपाशी आलात आणि तिथं तुम्हाला एक दरवाजा दिसतोय. ओपन द डोर. तो दरवाजा तुम्ही ओपन करा आणि पलीकडे जावा. जसं तुम्ही तो दरवाजा ओपन करताय, पलीकडे जाताय, पलीकडे तुम्हाला एक सुंदर असं जंगल दिसतंय आणि त्या जंगलात तुम्ही आत एंट्री करताय. जंगलात जात असताना तुम्हाला खूप सारी झाडं दिसतायत, खूप सारे पक्षी दिसतायत आणि तुम्ही एन्जॉय करताय.
तुम्हाला छान वाटते ती जागा, तुम्हाला असं वाटतं की ही जागा फार सुंदर आहे, इथं मला राहावंसं वाटतं, अशी जागा आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे जाताय आणि तिथं तुम्हाला जंगलाच्या मधोमध एक अजून दरवाजा दिसतोय आणि त्या दरवाजाच्या पलीकडं समजून घ्या की तो एक काचेचा दरवाजा आहे. तुम्हाला कुतूहल तुमचं जागृत होतं की एवढ्या जंगलात हा काचेचा दरवाजा कुठून आला? आणि त्या काचेच्या दरवाजाच्या भोवती एक कंपाउंड वॉल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या काचेच्या दरवाजाच्या आत गेलात तरच तुम्हाला आत जाता येईल. तुम्ही त्या काचेच्या दरवाजापर्यंत जाताय आणि बघता डोकावून आतमध्ये काय आहे. तर आतमध्ये अजून एक सुंदर अशी जागा दिसतीये, की जिथं तुम्ही तुमचं ड्रीम लाईफ अनुभव करताय. एक असं लाईफ की जे तुम्हाला हवंय. त्या काचेच्या दरवाजाच्या पलीकडं एक विस्तीर्ण मोठं असं पटांगण आहे, की जिथं तुम्हाला तुमचे सगळे स्वप्न दिसतायत. तुम्हाला तुमचं आवडतं घर, तुमची आवडती गाडी, तुमचं मित्रपरिवार, तुमचे मित्रमंडळी, फॅमिली मेंबर्स, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांची जी स्माईल, हे सगळ्या गोष्टी तिथं दिसतायत. ज्या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या आहेत, तुमचा बँक अकाउंट, पैसा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतायत. आणि आता तुम्ही उत्सुक झालात, की मला तिथं जायचंय आणि तुम्ही तो दरवाजा उघडायला प्रयत्न करता आणि जसं तुम्ही त्या दरवाजाच्या हँडलवर हात ठेवताय, एक अदृश्य सावली येतीये आणि ती सावली तुम्हाला हात तुमचा पकडून ठेवतीये. त्या सावलीकडे काहीतरी ताकद आहे आणि त्याच्यामुळं ती तुम्हाला तो दरवाजा ओपन करू देत नाहीये. ती सावली तुम्ही बघताय आणि जसं तुम्ही मागं वळून बघताय, की ही कोण सावली आहे, तर ती तुम्हाला दिसते, की ही तुमचंच रेप्लिका आहे. ती तुमचीच सावली आहे. तुम्हीच आहात आणि तुम्ही त्या सावलीच्या डोळ्यात डोळे घालून बघताय आणि विचारताय, की "का तू मला अडवतेस?" ही सावली कदाचित तुमच्या लहानपणीचे काहीतरी ब्लॉकेज आहेत, लहानपणीची काहीतरी आठवणी आहेत, कुठलं तरी गिल्ट आहे, कुठला तरी फिअर आहे, कुठलं तरी अनवॉन्टेड तुमच्या आठवणी आहेत. त्या आठवणींपासून ह्या सगळ्या सावल्या बनलेल्या आहेत. ही सावली तुम्हाला त्यापैकी एक कुठलीतरी सावली, की जी तुम्हाला अडवतीये आणि तुम्ही त्या सावलीला विचारताय, की "का तू मला अडवतेस? जाऊ दे मला आत." हे दरवाजा ओपन केला, या दरवाजाच्या पलीकडं माझं ड्रीम लाईफ आहे. पण ती सावली तुम्हाला नको जाऊ असं म्हणते. ती सावली म्हणते, की "नाही, तिथं गेलं तर प्रॉब्लेम होईल. तिथं गेलं तर मी तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही." कारण ती सावली भीतीची आहे. कारण ती सावली एक चुकीच्या मानसिकतेची आहे. कारण ती सावली एक भित्र्या माणसाची आहे आणि ती सावली तुम्हाला अडवतीये काही न करण्यावाचून. आज त्या सावलीला सांगायचंय, नथिंग डूइंग. तू आत्तापर्यंत ज्या गोष्टीसाठी घाबरत होतीस, ज्या गोष्टीसाठी तुला भीती वाटत होती, आय नो की तुझं इंटेन्शन चांगलं होतं. कदाचित ती भीती, कदाचित तो अ, क्षण तू अनुभवलास त्या काळी. 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी कधी ना कधी तू ती भीती अनुभवलीस. त्याच्यामुळे तू मला आज म्हणतेस, आय अप्रिशिएट. मी अप्रिशिएट करतो की तुला माझी काळजी आहे, त्याच्यामुळे तू असं करतेस. पण आता द्यायचं कारण नाहीये. आता घाबरायचं कारण नाहीये. आता मी समंजस झालोय. आता माझ्याकडं लाईफचे काही अनुभव आहेत. तर माझ्याकडे काही टूल्स आहेत, की ज्याच्यामुळं मी
घाबरणार नाही, ज्याच्यामुळं मी भिणार नाही, ज्याच्यामुळं मला वाईट वाटणार नाही, ज्याच्यामुळं मला हे जे गिल्ट आहे, फिअर आहे, हे माझ्यातून निघून जाईल. तर तू आत्तापर्यंत माझी सावली बनून राहिलीस. थँक यू फॉर दॅट. पण आत्ता मला तुझी गरज नाही. आत्तापर्यंत तू जे काही केलंस त्याच्याबद्दल थँक यू, असं तुम्ही म्हणताय त्या सावलीला. आणि इमॅजिन करा की ती सावली बघता बघता दूर निघून चाललीये, किंवा ती सावली वितळत चाललेली आहे. आणि त्या सावलीचा तुमच्या हातावरचा हात निघून गेलेला आहे. आणि आता तुम्ही तो दरवाजा सहजपणे ओपन करू शकताय. आणि तुम्ही तो दरवाजा आता ओपन केलाय. जसं तुम्ही तो दरवाजा ओपन करता आणि आतमध्ये जाता, यू आर रेडी टू मॅनिफेस्ट युअर ड्रीम लाईफ. तुम्ही तुमची ड्रीम लाईफ मॅनिफेस्ट करायला तयार झाला आहात. कारण तुम्ही एक तुमची जी सावली आहे, एक तुमची जी निगेटिव्हिटी आहे, त्याच्याशी लढलाय आज. त्या तुमच्या ड्रीम लाईफ मध्ये थोडा वेळ घालवा, थोडे क्षण घालवा. किती छान वाटतंय ते तुमच्या बॉडीमध्ये फील होऊ देत. तुम्ही ज्या काही गोष्टी मॅनिफेस्ट करू इच्छिता, ज्या काही गोष्टी तुम्ही घेऊ इच्छिता, ज्या काही गोष्टी तुम्ही लाईफमध्ये मिळवू इच्छिता, त्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर तुम्हाला जे काही फिलिंग मिळणार आहे, ते फिलिंग तुमच्या मनामध्ये येऊ देत. बघा तुम्ही स्वतः कसं फील करताय, बघा तुमचे घरची मंडळी काय म्हणतायत तुम्हाला, तुमची मुलं किती खुश आहेत, तुमचे आई वडील किती खुश आहेत, तुमची बायको, तुमचा नवरा हे किती खुश आहेत. कारण का तुम्ही गोष्टी मॅनिफेस्ट केलात, त्याच्यामुळं तुमचं मॅनिफेस्टेशन त्यांचं जीवन बदलायला लागलंय. तुम्ही कृती केली, त्याची फळं त्यांना मिळायला लागलेली आहेत आणि त्याच्यामुळं ते खुश आहेत. विथ दिस विथ दिस जस्ट बी देअर फॉर अ मिनिट. शांतपणे राहावा तिथं आणि अनुभव करा किती छान वाटतंय. दिस इज द टाइम की त्या देवाप्रती ग्रॅटिट्यूड द्या आणि 1 मिनिटभर त्या देवाला सांगा की धन्यवाद देवा, तुझ्यामुळं मी या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकलो. नाव इट इज अ टाइम टू कम आउट ऑफ दॅट रूम. इमॅजिन करा की तुम्ही त्या रूम मधून उठले आहात, परत तो दरवाजा ओपन केला, तुम्ही बाहेर येताय, दरवाजा लावून घेताय. कारण तुम्हाला पुढच्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्यात, पुढच्या गोष्टी करायच्यात. परत त्या जंगलातून चालत 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 तुम्ही त्या पायऱ्यांच्या दिशेने आलात आणि आता पायऱ्या वर चढताय. 1, 2, 3, 4. जसं जसं पायऱ्या वर चढताय तसं तसं तुम्हाला ती गार्डन दिसायला लागते. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये परत आलेला आहात आणि तुमच्या त्या आवडत्या ठिकाणी, आवडत्या बेंचवर परत जाऊन बसलेले आहात. तुमच्या समोरचा नजारा तसाच आहे. अजूनही ते गवत स्थिर आहे, शांत आहे. अजूनही पक्षी किलबिल करतायत, सूर्य आहे. असं सुंदर असं वातावरण आहे. आणि अशा या सुंदरशा वातावरणातून तुम्ही स्वतःला खरोखर धन्यवाद देताय की धन्यवाद देवा. तुम्ही देवाला धन्यवाद देताय की मला ह्याची अनुभूती दिली, त्याच्याबद्दल थँक यू. आणि ऑन काउंट ऑफ 3 आय वॉन्ट टू ओपन युअर आईज. 1, 2. बी अवेअर. अवेअरनेस मध्ये या.
जागे व्हायचं आपल्याला. 3 नंबरवर आपल्याला जागा व्हायचंय. 1, 2 and 3. Very slowly open your eyes. Very slowly open your eyes. शांतपणे तुमचे डोळे उघडा. आय होप तुम्ही मेडिटेशन मधून बाहेर आला असाल तर प्लीज टाइप येस इन द चॅट बॉक्स. आणि मेडिटेशन कसं वाटलं हे कोणाला सांगायचं असेल तर ते चॅट बॉक्सच्या माध्यमातून सांगा, किंवा नंतर तुम्ही अनम्यूट करून सांगितलं तरी जास्त बरं होईल. पीसफुल, ओके, थँक्यू. सो आता आता आपण काय केलं, एक छोटस मेडिटेशन केलं. तुम्हाला कदाचित किती वेळ गेला हे माहित नसेल, पण फॉर युअर इन्फॉर्मेशन आपण 20 मिनिटं मेडिटेशन मध्ये होतो. 20 मिनिटाचा प्रवास होता हा. कदाचित तुम्हाला वाटलं असेल